थोडा उशीर झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि पुढील कार्यक्रम यानंतर चालू होईल. साहेबांना विनंती आहे की आपण स्टेजवर बसावं. प्राथमिक माहिती म्हणून आपल्याला हा जो वॉकथ्रू आहे तो गुगलवरचा वॉकथ्रू दाखवलेला आहे. हां हां. या ठिकाणी माननीय मोपोलवार साहेब, तसेच विभागीय आयुक्त दांगड साहेब, तसेच श्री कुरुंदकर साहेब व जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री रामचंदानी साहेब, तसेच मुख्य अभियंता श्री दिलीप साळुंके साहेब, या सर्वांचं या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं स्वागत करतो. आणि उपस्थित सर्व क्षेत्रातील उद्योजक, एंटरप्रिनर या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मुख्य कार्यक्रम या ठिकाणी चालू करण्यात येत आहे. प्रथमतः माननीय विभागीय आयुक्त श्री दांगड साहेब हे प्रस्तावना करतील. नमस्कार. सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की 1 तास उशीर झालेला आहे आपल्याला कार्यक्रमाला. मोपोलवार साहेबांनाही मुंबईहून यायचं होतं आणि आमची देखील सकाळी माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती, त्यामुळं उशीर झालेला आहे. तरी देखील आपण सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि आपलं संपूर्ण हॉल भरलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण आज महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या विषयावर बैठक आयोजित केलेली आहे. नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एवढं म्हणून भागणार नाही आपल्याला, तर तो महाराष्ट्राच्या समृद्धीचा एक महामार्ग आहे. आणि ही संकल्पना समजून सांगण्यासाठी आज आपल्याकडं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे मित्र मोपोलवार साहेब आलेले आहेत, कुरुंदकर साहेब आलेले आहेत, रामचंदानी साहेब आहेत, मुख्य अभियंता आणि संपूर्ण टीम रस्ते विकास महामंडळाचे आले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. मराठवाड्याच्या विकासासंदर्भात जागरूक असलेले औरंगाबादले सगळे उद्योजक, व्यापारी, शेतकरी, मला वाटतं सगळेच जे काही स्टेक होल्डर्स आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. हा जो नवा प्रकल्प आपल्या विभागामध्ये उभारतोय तो खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विकासाला एक नवी दिशा देणारा आणि एक नवा आयाम देणारा प्रकल्प ठरेल अशी आमची खात्री आहे. आपल्या राज्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास आणि सर्वसमावेशक विकास, ऑलराऊंड डेव्हलपमेंट, इक्विटेबल डेव्हलपमेंट आणि इन्क्लुसिव्ह ग्रोथ या सगळ्या संकल्पना पूर्ण करणारा हा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प मराठवाडा विभागातून औरंगाबाद आणि जालना या 2 जिल्ह्यातून जाणार आहे. आणि या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की औरंगाबाद शहर हे या रस्त्याच्या किंवा या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं लाभक्षेत्रामध्ये आहोत. सर्वसाधारणपणे आपण कुठलाही प्रकल्प हाती घेतला तर त्या ठिकाणी काही प्रकल्पग्रस्त असतात आणि काही लाभार्थी असतात. मला वाटतं हा पहिला प्रकल्प आहे की या ठिकाणी सगळे लाभार्थी राहणार आहेत, की ज्या ज्या ठिकाणाहून हा प्रकल्प जाईल तो सगळा बेनिफिशरी एरिया आहे आणि त्या ठिकाणचे सगळे बेनिफिशरीज आहेत. या प्रकल्पामध्ये विकासाला असलेली जी सगळी कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये रोड कनेक्टिव्हिटी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटीची कनेक्टिव्हिटी, गॅस पाईपलाईनची कनेक्टिव्हिटी, इमर्जन्सी विमान लँडिंगची व्यवस्था, अशा सगळ्या प्रकारच्या कम्युनिकेशन नेटवर्क ज्या ज्या पद्धती आता जगामध्ये विकसित झालेल्या आहेत या सगळ्या कम्युनिकेशन नेटवर्कची आपली सगळी जी काही गरज आहे त्या भागवणारा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राज्याच्या 5 विभागामधून जातोय आणि 10 जिल्ह्यामधून जातोय आणि त्याचा लाभ जवळजवळ आपल्या राज्यातल्या 22 जिल्ह्यांना होणार आहे. आणि आता सगळं जगच सुपर एक्सप्रेस हायवेच्या मार्गाने जाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि त्यामुळं
प्रति तास 150 किलोमीटर या वेगानं वाहनं या मार्गावर जाणार आहेत आणि त्यामुळे नागपूर हे मुंबई अंतर जे आहे हे 16 तासावरून 6 तासापर्यंत कमी येणार आहे. या प्रकल्पाचं हे देखील वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये पूर्ण जी डेव्हलपमेंट आहे ही ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट आहे. आतापर्यंत अशी परिस्थिती होती की ज्या ठिकाणी रस्ता झाला त्या ठिकाणी विकास, आणि मग ज्यांची जमीन रस्त्यामध्ये गेली ते प्रकल्पग्रस्त आणि त्या बाजूचे सगळे दुसऱ्याच्या जीवावर लाभार्थी. आता हा प्रकल्प असा राहणार आहे की यामध्ये ज्यांची जमीन जाईल त्यांना या प्रकल्पाच्या विकासामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. आणि हा सगळा नवीन ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटचा प्रकल्प असल्यामुळं त्या ठिकाणच्या जमिनीच्या किमती देखील कमी आहेत. त्या ठिकाणी भविष्यामध्ये इथं दुसरा कुठलाही प्रकल्प येण्याची शक्यता नाही. या सगळ्या जमिनी कोरडवाहू जमिनी आहेत. त्या ठिकाणी शेतीचं उत्पन्न देखील अत्यंत बेभरवसे झालेलं आहे. पावसाच्या कमतरतेमुळं अनेक वर्षी त्या ठिकाणी काहीच पीक येत नाही. अशा संपूर्णपणे अविकसित भागातून हा प्रकल्प जाणार असल्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं देखील एक विकासाचं नवं दालन यामध्ये खुलं होणार आहे. आणि याच्यामध्ये मोपलवार साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सगळे आर्किटेक्ट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. त्यामुळं वेल प्लॅन लँडस्केप होणार आहे. या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ हेच स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी होणार आहे. त्यामुळे सगळी जी काही त्या ठिकाणची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ही नियोजन पद्धतीने होणार आहे. आपण असं पाहतो की कुठे रस्ता झाला की रस्त्याच्या बाजूला अनियंत्रित विकास होतो. त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था दिली जात नाही, पाणी पुरवठ्याची व्यवस्था नाही किंवा कुठलीच व्यवस्था नसताना देखील लोक केवळ रस्त्याच्या बाजूचं ठिकाण आहे म्हणून जमिनी खरेदी करतात आणि त्या ठिकाणी अनियंत्रित ग्रोथ होते आणि त्यामुळं दळणवळणाच्या बाबतीमध्ये देखील अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हा पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल असलेला हायवे आहे आणि या ठिकाणचा सगळा जो काही विकास आहे हा अत्यंत नियोजन पद्धतीने होणार आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेला, रोजगाराला, शिक्षण आणि सगळ्याच बाबतीत उद्योग, व्यापार या सगळ्यांना चालना देणारा हा प्रकल्प आहे. शेतकऱ्यासाठी देखील वरदान आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये संपूर्ण तपशील आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि या प्रकल्पामध्ये आपल्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन करण्यासाठी आणि आपल्याला या प्रकल्पामध्ये कसं सहभागी होता येईल आणि त्या माध्यमातून आपल्या या सगळ्या विभागाचा कसा विकास करता येईल त्या दृष्टीनं विचार विनिमय करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढचं प्रेझेंटेशन चालू करू असं विनंती करतो. धन्यवाद. यानंतर मान्यवरांचं एक 2च मिनिटांमध्ये फक्त स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो माननीय मुख्य अभियंता श्री दिलीप साळुंके साहेब यांनी माननीय विभागीय आयुक्त दांगड साहेबांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन, आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय मोपलवार साहेब यांचं स्वागत माननीय अधीक्षक अभियंता श्री अशोक खैरे साहेब करतील. त्याचबरोबर श्री कुरुंदकर साहेब आणि श्री रामचंदानी साहेब जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हा स्वागत समारंभाचा छोटासा कार्यक्रम संपल्यानंतर श्रीयुत मोपलवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या आज मुख्य कार्यक्रमाचं सादरीकरण करावं. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. मोपलवार सर. डेस्कटॉपवर आहे विक्रम? डेस्कटॉपवर काढले ना? मला ते फक्त पाहायचं कुठपर्यंत. नाही, दॅट्स ऑल राईट.
is arranged like this. In fact, the presentation is here and I am there. That's right. Okay. I was actually looking at those screens. ठीक आहे. Thank you very much. आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट साहेब, माझे सहकारी सहव्यवस्थापकीय संचालक, औरंगाबादला आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे सुरुवातीलाच मी आभार मानतो. एक तर दिस द फर्स्ट स्ट्रक्चर्ड इंटरॅक्शन. आम्ही अशा इंटरॅक्शन्स इन्फॉर्मली करतो आहोत. म्हणजे बाय नाव ऑलमोस्ट 121 बैठका घेतल्यात 9 जिल्ह्यामध्ये 17 ठिकाणी. त्याच्याशिवाय आणखी 20-25 बैठका, परंतु ते बाय अँड लार्ज त्या 10 माणसाच्या, 4 माणसाच्या, 20 माणसाच्या ग्रुपमध्ये आणि अधिकारी स्तरावर अशा त्या बैठका. इनफॅक्ट बेसिकली इट वॉज गॉजिंग अ मूड. नंबर 1. नंबर 2, हा एक्सपेरिमेंट इतर काही ठिकाणी केला आहे का ह्याबद्दलही आम्ही एक्सरसाइज केला. त्या सगळ्यांचा मी आपल्यासमोर तपशील मांडेन. हा प्रकल्प काय आहे? नागपूर मुंबई याचं नाव सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे. त्याला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हा महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर असं नावाविधान करावं. आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशातला पहिला एक्सप्रेसवे हा 1998-2000 या सालामध्ये MSRDCने मुंबई पुण्यामध्ये बांधला, 95 किलोमीटरचा. ज्या वेळेला त्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळेला अनेक लोकांनी जाऊन हा कशाला बांधतायत, काय कारण आहे. मी GSDला डायरेक्टर होतो 2002 ते 2005 या काळामध्ये, आणि 2002 पासून मी तो वापरत होतो. त्याला 2-4 पॅचेसमध्ये कंप्लीट झाले नव्हते, पण 2003ला हा कंप्लीट थ्रू अँड थ्रू झाला. त्यावेळेला माझ्याबरोबर एक चीफ इंजिनियर ड्रिलिंग असं एक पद आहे GSDमध्ये. त्या रोडवर मला त्याने किमान 10 वेळेला थांबून त्या रस्त्याच्या सिमेंटच्या कॉन्क्रीटचा थिकनेस दाखवला, तो 12 इंचाचा, आणि सांगितलं गरीब देशामध्ये हे परवडणारी गोष्ट आहे का? इट इज अ वेस्ट ऑफ रिसोर्सेस. वाय आर दे डुईंग इट? म्हणजे ह्या सगळ्या स्केप्टिकल बॅकग्राऊंडवर मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला. आणि 1 डिसेंबर 2000च्या पूर्वी मुंबई आणि पुण्यामधलं अंतर जे 5 तास मिनिमम आणि 8-12 तास अशा पद्धतीचं अंतर असायचं, ते साधारणतः 1 डिसेंबर 2004 आणि 1 डिसेंबर 2000 आणि त्याच्यानंतर 2004 पासून अधिक सिमलेसली हे अंतर 2.5 ते 3 तासावर आलं. त्यापूर्वी 1 डिसेंबर 2000 पूर्वी मुंबई पुण्यातलं अंतर काटण्यासाठी 2 लेनचा नॅशनल हायवे 4 होता. त्यानंतर आमच्या 8 लेन, म्हणजे 6 लेन मेन कॅरेजवेच्या आणि 2 आयडल लेन, अशा 8 लेन ॲड झाल्या. 2004 पासून NH4 जो होता तो 2 लेनचा 4 लेन झाला. म्हणजे आता 12 लेन उपलब्ध आहेत. अर्थात या 12 लेन पूर्ण आम्हाला करता आल्या नाही, कारण खंडाळा घाटामध्ये 7 किलोमीटरचं जे अंतर होतं त्या अंतरामध्ये फ्लाइंग स्क्विरल्स, उडत्या खारींचा हॅबिटॅट डिस्टर्ब होतो, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालं नाही. त्यामुळे नॅशनल हायवेची ओरिजिनल लेंथ आम्ही विकत घेतली आणि त्या 7 किलोमीटरमध्ये नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे हा मर्ज होतो. त्यामुळे जो जाम आजही दिसतो बऱ्याच वेळेला तो घाटामध्ये, तो साधारणतः 12 किलोमीटरचा घाटातला रस्ता आहे, परंतु त्यातले 7 किलोमीटर ओव्हरलॅप होणारा रस्ता आहे. आपण त्यालाही आता बायपास करतो. खालापूर टोलवरून कुसगावकडे, म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट जे पाहतात, खंडाळा आणि लोणावळा यांना बायपास करून वी आर टेकिंग अ टनेल आउट 12.2 किलोमीटर. म्हणजे टनेल आणि वायाडक्ट वन वे जर विचार केला तर 24.4 किलोमीटर आपण टनेल आणि वायाडक्ट्स करतो आहोत. येत्या 3 वर्षात ते कंप्लीट होईल. त्याच्यानंतर एक्सप्रेसवे कंप्लीट होईल आणि नॅशनल हायवे वेगळा राहील. त्यानंतर या देशामध्ये 2च एक्सप्रेसवे झाले जे ऑपरेशनल आज आहेत. एक आहे यमुना एक्सप्रेसवे, दिल्ली आणि आग्रामध्ये 165 किलोमीटरचा. अहमदाबाद आणि बरोडा याच्यामध्ये 95 किलोमीटर एक्सप्रेसवे आहे, परंतु एक्सप्रेसवे अहमदाबाद बरोडाचा 4 लेनचा आहे. एशियामध्ये सगळ्यात लांब एक्सप्रेसवे जो आहे तो मलेशियामध्ये नॉर्थ साऊथ एक्सप्रेसवे ज्याला म्हणतात 772 किलोमीटरचा. त्याची कम्पेरेबल लेंथ असलेला हा महाराष्ट्रामध्ये आपण नागपूर मुंबई हा 700+ किलोमीटर एक्सप्रेसवे करतो आहोत. मलेशियातला एक्सप्रेसवे करायला 1982 ते 1993 अशी 11 वर्ष लागली आणि एकमुखी सरकार होतं.
आणि तो एक्सप्रेसवे काही भागामध्ये 4 लेनचा आहे, काही भागात 6 लेनचा आहे आणि काही ठिकाणी जिथे जास्त अर्बन डेन्सिटी आहे त्या ठिकाणातून 8 लेनचा आहे. इट इज नॉट 8 लेन. एक्सप्रेसवे या कन्सेप्टचा अर्थ कृपया लक्षात ठेवा. एक्सप्रेसवे इज अन ॲक्सेस कंट्रोल्ड फॅसिलिटी. पाहिजे तिथे पंक्चर्स नसतात. ऑल एक्झिट्स अँड एंट्रीज आर मॅनेज्ड. सो दॅट्स अन एक्सप्रेसवे. एक्सप्रेसवे बाय डेफिनेशन, इनफॅक्ट आपण एक्सप्रेसवे केल्यानंतर जेव्हा 1995-96ला मुंबई पुण्यामध्ये एक्सप्रेसवे करण्यात त्याला 3 एक्सप्रेसवेचा विचार झाला होता 92-95 या काळामध्ये. मुंबई नाशिक, मुंबई पुणे आणि मुंबई सावंतवाडी. त्याच्यापैकी मुंबई पुणे यशस्वीपणे आपण करू शकलो. मुंबई नाशिकच्या एक्सप्रेसवेचं एस्टिमेट तेव्हाच झालं होतं, परंतु तो झाला नाही. या मुंबई नागपूरचा विचार करत असताना आता त्याच्यामध्ये तो आपोआप सबझ्युम होतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा एक्सप्रेसवे झाला तेव्हा कुठलेही स्टँडर्ड्स नव्हते, PWD मॅन्युअल नव्हतं, कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट कसं असावं माहीत नव्हतं, स्पेसिफिकेशन्स माहीत होते. कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण खाली सोलिंग टाकणे, त्याच्यावर मुरूम अंथरणे, नंतर गिट्टी टाकणे 4 इंचाची 2 इंचाची, मग ते लोकल लोक येऊन ते रिंगा घेऊन यायचे आणि ते सगळ्या गिट्ट्या मोजायचे. मग त्याच्यावर डांबर अंथरायचं, डांबर अंथरल्यानंतर आणखी त्याच्यावर छोटी वाळू टाकायची. अशा पद्धतीची रोड टेक्नॉलॉजी. ते रोड टेक्नॉलॉजीज कम्प्लिटली गेल्या 20 वर्षामध्ये देशामध्ये आमूलाग्र बदलली. वाहनांचा स्वरूप बदललं. म्हणजे रस्त्याची जी स्पीड आहे 40 आणि 60 किलोमीटरची आपली जी रस्त्याची स्पीड आहे ती स्पीड एक्सप्रेसवेमध्ये, एक्सप्रेसवेचा कन्सेप्टच हा 1920च्या दशकामध्ये जो जर्मनीमध्ये आला. माननीय मुख्यमंत्री गतवर्षी मे-जूनमध्ये जेव्हा जर्मनीला गेले होते तो ऑटोबान नेटवर्क त्यांनी पाहिलं. ऑटो म्हणजे मोटर आणि बान म्हणजे रस्ता. यासाठी जर्मनी हा 1919ला अतिशय अपमानास्पदरित्या पराभूत झाल्यानंतर ज्या गर्तेमध्ये गेला होता त्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी पहिला जर काही घेतला असेल इकॉनॉमी स्पर करण्यासाठी हिटलरने, आणि सबसिक्वेंटली नंतर तो यशस्वीपणे राबवण्यात तो म्हणजे ऑटोबान सिस्टीम इन जर्मनी, जिथे स्पीड लिमिट नाही रस्त्यावर. म्हणजे तुम्ही 250 किलोमीटरने गाडी चालू शकता, 300 किलोमीटरने चालू शकता, 200 किलोमीटर चालू शकता. देयर इज नो स्पीड लिमिट प्रिस्क्राइब्ड. You have 100, in fact 90 mile is a speed limit prescribed in the US expressway system or highway system. You have then 1955 या नंतर जापानमध्ये एक्सप्रेसवेची सिस्टीम तयार झाली. त्याला नेक्स्को नावाचे कॉर्पोरेशन, निप्पॉन एक्सप्रेसवे कॉर्पोरेशन, निप्पॉन म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, जापानला जे निप्पॉन म्हणतात. त्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या देशामध्ये एक्सप्रेसवे स्टँडर्ड गेल्या 3 वर्षापूर्वी 2013ला पहिल्यांदा प्रिस्क्राईब झाले आणि त्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की एक्सप्रेसवे हा कुठलाही एक्झिस्टिंग रस्ता वायडन करून असणार नाही. कारण 40 आणि 60 किलोमीटरच्या स्पीडचा रस्ता वायडन करणे, त्याची स्पीड जॉमेट्री आपण जो एक्सप्रेसवे करणार आहोत तो एक्सप्रेसवे करणार आहोत 150 किलोमीटर पर आवर. मान्य गडकरी साहेबांनी सांगितलं हा 200 किलोमीटर पर आवर करा, परंतु सध्याच्या आपल्या कायद्यामध्ये 120 किलोमीटरची तरतूद आहे. त्यामुळे 120 किलोमीटरच्या ऐवजी आपण 150 किलोमीटर करावं असा RC सिन्हा कमिटीचा जानेवारी 2016मध्ये आता 6 महिन्यापूर्वी रिपोर्ट आला. आणि त्यानंतर आपण हा 150 किलोमीटर ज्याची तरतूद होईल कायद्यामध्ये त्या स्पीडच्या जॉमेट्रीचा आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा हा रस्ता आपण बांधणार आहोत. सो आणि हा रस्ता इकॉनॉमीला एक वेगळं स्वरूप देणारा असा रस्ता असणार. इट इज नॉट ओनली कनेक्टिंग 10 डिस्ट्रिक्ट्स बिटवीन नागपूर अँड मुंबई. मुंबईचे 2 डिस्ट्रिक्ट जर त्यात पकडले तर 12 डिस्ट्रिक्ट होतात, परंतु स्ट्रेट कनेक्टिव्हिटी 10 जिल्ह्यातलीच नाही, तर इट ऑलमोस्ट कनेक्ट्स 24 डिस्ट्रिक्ट्स. आय जस्ट गो थ्रू सम सॅलियंट फीचर्स आणि देन वी विल डिस्कस दी प्रोजेक्ट. इनफॅक्ट गतवर्षी जर्मनीतून आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी 31 जुलैला असेंब्लीमध्ये अनाऊन्स केला की मुंबई आणि नागपूर याच्यामध्ये एक्सप्रेसवे करण्यात येईल, ऑटोबान पद्धतीचा करण्यात येईल. हा कम्प्लिटली इंटेलिजंटली मॅनेज असेल, CCTV असेल. एक कृपया लक्षात ठेवा, मुंबई पुन्हा एक्सप्रेसवेचा इश्यू सगळ्यात महत्त्वाचा सगळ्या एक्सप्रेसवेचा जगातल्या, की कुठलाही ट्रॅफिक पोलीस त्याच्यावरची ट्रॅफिक रेग्युलेट करू शकत नाही. म्हणजे 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर वेगाची जी गाडी असेल तर ट्रॅफिक पोलीस काही करू शकते, मोटरसायकल त्याला ओव्हरटेक करून. बट वेन यू आर ट्रॅव्हलिंग एट 100-150 किलोमीटर्स, ट्रॅफिक पोलीस कॅनॉट रेग्युलेट. इट्स अ बेसिकली इंटेलिजंट टेक्नॉलॉजी विच विल रिक्वायर्ड टू बी डिप्लॉयड. तर दिस एंटायर रोड, even Mumbai-Pune Expressway, next 6 months will be completely monitored by closed circuit TV for all 95 kilometers. तसाच हा मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे 710 किलोमीटरचा हा कम्प्लिटली हा CCTVनी मॉनिटर्ड असेल. संबंध रस्ता हा OFC असेल. इट विल बी ऑल वायफाय. इनफॅक्ट वेन यू एंटर इन द टोल आणि टोलला तुम्ही क्लॉक, इनफॅक्ट दिस इज वन रोड विच विल हॅव नो टोल गॅन्ट्री ऑन द एंटायर लेंथ. So what are the unique features of the expressway?
आणि टाईमलाईन्स काय ते नोड डेव्हलपमेंटचे कन्सेप्ट काय आय जस्ट गो थ्रू. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. 6 रेव्हेन्यू डिव्हिजन्स आहेत. आपण पूर्वेपासून जर सुरुवात केली तर नागपूर डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद डिव्हिजन, नाशिक डिव्हिजन, ही कोकण डिव्हिजनची पट्टी आणि पुणे डिव्हिजन. ही वेस्टर्न क्वार्टर जो आहे तो अहमदाबाद वरोड्याहून येणारा तो मुंबईला येऊन लँड होतो. तो JNPT पर्यंत लँड होणार आहे स्ट्रेट अवे. 8 लेन प्लस हा क्वार्टर. इनफॅक्ट विरार टू JNPT हा 10 लेन मल्टी मॉडल कॉरिडॉर असणार. इट इज नॉट ओनली दी व्हेहिक्युलर ट्रॅफिक बट इन्क्लुडिंग द ट्रेन ट्रॅफिक. त्या मल्टी मॉडल कॉरिडॉरवर आपला रस्ता जाऊन लँड होणार आहे. म्हणजे ठाण्याच्या पलीकडे जो ठाणा भिवंडी बायपास म्हणतो वडप्याला, आणि वडपे ते ठाण्याचा जो कॉपरबावडी जंक्शन आहे जिथून 10 लेन 12 लेन सुरू होते मुंबईमध्ये जायला, तिथे आपण जाऊन येतोय. सो दिस पार्ट इज वेस्टर्न पार्ट इज टेकन केअर ऑफ. हा जो सदर्न पार्ट आहे महाराष्ट्राचा, मुंबई ते पुणे, हा ऑलरेडी 10-12 लेन कनेक्टिव्हिटी यू ऑलरेडी हॅव इन एक्झिस्टन्स. पुणे ते सातारा ऑलरेडी 6 लेनचं काम रिलायन्स करते आहे. आणि सातारा टू कागल म्हणजे कोल्हापूरच्या नंतर महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत 6 लेनचं काम आम्ही पुढच्या 3 महिन्यात सुरू करतो आहोत. सो ॲज फार एज पालघर जिल्ह्याच्या नॉर्दर्न बॉर्डरपासून कागल ही जी बॉर्डर आहे महाराष्ट्राची सदर्न मोस्ट, तिथपर्यंतचा जो भाग आहे तो 6+ लेनच्या कनेक्टिव्हिटीमध्ये. कारण ही जी 6 लेन होते पुणे ते म्हणजे पुणे ते कागल, इट इज नॉट ओनली 6 लेन्स. 6 लेन इज द मेन कॅरेज वे आणि देर इज गोइंग टू बी सर्व्हिस लेन ऑफ 2 लेन्स ईच. सो इट इज ॲक्च्युअली गोइंग टू बी 10 लेन टोटल फॅसिलिटी. सो ॲज फार एज वेस्टर्न महाराष्ट्र इज कन्सर्न, वर्क इज ऑलरेडी इन प्रोग्रेस ऑर ॲट ॲडव्हान्स स्टेज इन सम पार्ट्स. म्हणजे पुण्यापर्यंत कम्प्लिटेड आहे, पुणे ते सातारा ऑलरेडी अंडर वे आहे, आणि सातारा ते कागल विल बी स्टार्टिंग इन अनदर 2-3 months. सो व्हॉट इज लेफ्ट आउट इज रेस्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ट्रॅडिशनली मुंबई, पुणे, नाशिक हा गोल्डन ट्रायंगल आम्ही इसवी सन 2000ला नवीन सरकार आल्यानंतर गोल्डन ट्रायंगल, एक सेक्रेटरी गोल्डन ट्रायंगल अशी पोस्ट केली होती आणि त्याच्यावर संजय उबाळेंना पोस्ट केलं होतं. नंतर म्हटलं गोल्डन ट्रायंगल हा महाराष्ट्र नाही तर किमान औरंगाबाद सुद्धा असावा, म्हणून त्याला गोल्डन क्वाड्रिलॅटरल असं त्या पोस्टचं नाव केलं. नंतर त्याला सेक्रेटरी स्पेशल प्रोजेक्ट्सचं नावाविधान करण्यात आलं. संजय उबाळे त्या पोस्टवर पहिल्या होत्या, ती शेवटची पोस्ट होती. सो महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट होरायझनमध्ये किंवा व्हिजनमध्ये वेन वी लुक ॲट औरंगाबादच्या पूर्वेला यू डोंट सी एनिथिंग. ते औरंगाबादच्या पूर्वेला जालना संपला की या बुलढाण्यापासून ते अमरावती क्रॉस करेपर्यंत या संबंध परिसरामध्ये इंडस्ट्री हॅड नेव्हर बीन अ फोकस. महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नापैकी इनफॅक्ट ऑलमोस्ट 90% मायनिंग, 100% पेपर, 100% सिमेंट, 80% फॉरेस्ट प्रोड्यूस, 60% ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, 50% प्रोसेस, इनफॅक्ट इंटिग्रेटेड स्टील, 50% प्रोसेस स्टील, हा सगळा भाग औरंगाबादच्या पूर्वेला आहे. बट दॅट इज वन एरिया विच इज अवे फ्रॉम दी एंटायर डेव्हलपमेंट. महाराष्ट्रामध्ये इंटिग्रेट करण्यासाठी इट इज म्हणजे होरायझनमध्ये आपण जेव्हा विचार करतो, म्हणजे कुठल्या पुण्याच्या माणसाला जर पोस्टिंग दिलं गोंदियाला, तर गोंदिया त्याला साधारणतः मध्य प्रदेशात आहे अशी खात्री असते. आणि हे मी विनोद म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती म्हणून सांगतो. तुमसर तर मध्य प्रदेशात किंवा छत्तीसगडमध्ये याची खात्रीच तिथल्या माझ्या कलिग्सना असते. सो बेसिकली हा थिंकिंग प्रोसेसमध्ये विकास हा या भागात कसा न्यायचा ह्याच्यावरचा तो विचार या एक्सप्रेसवेच्या निमित्ताने करण्यात आला. आणि हा एक्सप्रेसवे जो जातो तो आहे नागपूरवरून वर्धा, अमरावतीवरून वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 100 किलोमीटर लेंथ आहे. देन बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक अँड देन ठाणे. दिस इज व्हॉट दी 10 डिस्ट्रिक्ट्स आर. हे जे दुसरे कलर आहेत आपण ग्रे ब्लू कलर पाहतो, दीज आर द डिस्ट्रिक्ट्स विच विल बी कनेक्टेड टू दिस एक्सप्रेसवे. आणि हा प्रत्येक जिल्हा त्या एक्सप्रेसवेवर साधारणतः 30 मिनिट ते 2 तासाच्या आत या एक्सप्रेसवेवर असेल. कारण मुंबई नागपूर हा जर 6 तासाचा असेल, म्हणजे नागपूर औरंगाबाद 3 hours आणि औरंगाबाद मुंबई 3 hours, दिस इज व्हॉट हाऊ किंवा जालना बॉम्बे 3 hours, हा जर डिवाइड केला तर या रस्त्यावर येणारे इतर सर्व जिल्हे, फॉर एक्झाम्पल हा चंद्रपूर जिल्हा आहे, दॅट विल बी कनेक्टेड ॲट सिंधी म्हणजे वर्धाच्या पूर्वेला. नागपूर टू भंडारा टू गोंदिया हा इंडिपेंडेंटली आपण 8 लेन NHAIच्या मार्फत करतो आहोत. सो दिस एंटायर ईस्टर्न पार्ट विल बी ऑन एक्सप्रेसवे विदिन अ स्पॅन ऑफ से 40 minutes to 1 hour. मध्ये यवतमाळ हा 26 किलोमीटर्स आहे आपल्या एक्सप्रेसवेपासून. अमरावतीमधून जातो, पण अमरावतीचं हेडक्वार्टर 26 किलोमीटर्स आहे एक्सप्रेसवेपासून. वाशिमचं हेडक्वार्टर वाशिम इज 22 किलोमीटर्स, अकोला इज 50 किलोमीटर्स, हिंगोली इज 70 किलोमीटर्स, नांदेड जालन्याहून घेतला तर आपण तो 200 किलोमीटर होतो, तसाच तो मालेगाववरून होतो.
बीड जालन्यासाठी 102 किलोमीटर आणि औरंगाबादसाठी 130 किलोमीटर होतो. ह्या सगळ्या ज्या पॅरलल कनेक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्या मिनिमम 4 लेन असणार आहेत, सो दॅट एनीबडी स्टार्टिंग फ्रॉम जळगाव, धुळे, बीड, नांदेड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, Chandrapur, they will be on the expressway within a span of 40 minutes to 2 hours, and then they'll be able to connect. It is not the passenger traffic which is important. मुंबई नागपूर ही पॅसेंजर ट्रॅफिक 16 ते 19 तास लागतात. म्हणजे आपण ट्रॅडिशनल रूट जर घेतला, म्हणजे पूर्वी हा वर्ध्याचा रस्ता जर झाला नाही, वर्धा, कारंजलाड, मेहकर, सिंदखेडराजा, जालना, झगडे फाटा, घोटी, सिन्नर हा जर रस्ता आपण सोडून दिला तो गेल्या 7-8 वर्षात अस्तित्वात झाला. त्याच्यापूर्वी मुंबई नागपूर म्हणजे मुंबई नागपूर अमरावती, अकोला, खामगाव, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे हा 809 किलोमीटरचा रस्ता आहे. आपण या रस्त्याने म्हणजे वडप्याला जिथे लँड होतं तिथे हा रस्ता आपला 706.2 किलोमीटर, म्हणजे वी आर एक्झॅक्टली रिड्युसिंग दी लेंथ बाय 103 किलोमीटर्स. आणि ओरिजिनल NASGM जो आम्ही आता तुम्हाला सांगितलं वर्धा कारंजला आमची जी ओरिजिनल अलाइनमेंट आहे ती 744 किलोमीटरची आहे आणि हे 706 किलोमीटर. सो वी आर रिड्युसिंग द टाइम लिमिट आणि दी कनेक्टेड डिस्ट्रिक्ट्स आर गोइंग टू बी ॲडिशनल 14 डिस्ट्रिक्ट्स. आफ्टर 6 hours at 150 kilometers per hour या रस्त्यावर आणखी येणारे जे लँडमार्क्स आहेत, अजंता 95 किलोमीटर असेल, दॅट ऑल्सो विल बी कनेक्टेड बाय 4 लेन. लोणार इज 18 किलोमीटर. येलोराला तर नोडच होतो तो 12 किलोमीटर. शेगाव 74 किलोमीटर होतो. शिर्डी आणि सेगाव दिस विल बी कनेक्टेड बाय हाय स्पीड कनेक्टिव्हिटी इन दिस फॅशन. आणि शिर्डीच्या नॉर्थला 5 किलोमीटरला आपला नोड येतो आहे. हे चित्र आहे या सर्व नेटवर्कचं महाराष्ट्रातल्या. आपण MSRDC म्हणून जो फोकस आहे तो मुंबई नागपूर एक्सप्रेसवे हा कंप्लीट करण्यावर आहे. सायमल्टेनियसली गेले 3 दिवस आमच्याकडे बैठक चालू आहे. आपण अनेक वेळेला पेपरमध्ये टेंडर्सही पाहिले असतील की महाराष्ट्रामध्ये आत्ता 7500 किलोमीटरचं नॅशनल हायवेचं नेटवर्क आहे. यावर्षी गडकरी साहेबांनी या 31 मार्चपर्यंत आणखी 8000 किलोमीटर नॅशनल हायवेज डिक्लेअर केले. त्यापैकी 4000 किलोमीटर नॅशनल हायवेज MSRDC करते, 4000 किलोमीटर नॅशनल हायवेज PWD करते. हे सगळे ज्या कनेक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या आमच्याकडेच आहेत आणि त्याचेही DPRs आज तयार होत आहेत. आज चंद्रकांत पाटील साहेब माझ्या कार्यालयात आहेत. आमचे दुसरे जॉईंट MD, दोन्ही सेक्रेटरीज PWD, सर्व कन्सल्टंट्स, NHAIचे चीफ इंजिनियर्स आणि मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेचे चीफ इंजिनियर्स, दे आर ऑल सिटिंग इन अवर ऑफिस. बेसिकली सायमल्टेनियसली या दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणजे एक्सप्रेस होईल आणि नॉर्थ ईस्ट ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी होईल, परंतु नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी पाठीमागे पडेल असं होता कामा नये. अशा दृष्टीनं आपण हे नियोजन करतो आहोत. आणि नॅशनल हायवेचं काम करणाऱ्या टीम्स कम्प्लिटली वेगळ्या आहे आणि एक्सप्रेसवेच्या काम करणाऱ्या टीम्स कम्प्लिटली वेगळ्या आहेत आणि त्याचं फिनान्शियल क्लोजर वेगळं आहे, त्याची प्रोसेस वेगळी आहे. हा एक्सप्रेसवे 120 मीटर रुंदीचा. एक्सप्रेसवेच्या स्टँडर्ड्सनुसार आपण जनरली आता पण 30 मीटर, 45 मीटर, 60 मीटर इथपर्यंत आजपर्यंत आपण बोलतो. नॅशनल हायवे हा 60 मीटरपर्यंत आहे. म्हणजे एक्सप्रेसवेज बाय डेफिनेशन बिटवीन 90 अँड 120 मीटर्स आहेत. कारण आपण त्यातले 4 लेन जर घेतल्या 4.25 मीटरच्या तर 4 लेनलाच 15 मीटर लागतात. 15 आणि 15 30 मीटर हा नुसता राईट ऑफ वे 4 लेनला जातो. एक्सप्रेसवेच्या संदर्भात दुसरी प्रोव्हिजन अशी आहे की एक्सप्रेसवे शॅल नॉट बी एव्हर वायडन्ड ऑन आयदर साईड. आपण आत्ता रस्त्याचं वायडनिंग करून रस्ता मोठा करतो. याच्या पुढे रस्ता हा इंटरनल वायडनिंग देते. म्हणजे हा मध्ये 22.5 मीटरचा मेडियन असेल. आणखी 4 लेन ह्या इंटरनली आपल्याला करतात. कारण मिनिमम त्याचा मेडियन 7.5 मीटरचा जो आहे तो जर सोडला तर आणखी 15 मीटर आपल्याला मध्ये वायडन करता येईल. सो वेन एव्हर दिस रोड विल बी एव्हर रिक्वायर्ड टू बी वायडन्ड आफ्टर 25 इयर्स और 50 इयर्स. इट इज नॉट की आपल्याला काही घरं पाडावे लागतील किंवा आणखी काही आस्थापनांना डिस्टर्ब करावं लागेल. सो वायडनिंग विल बी इंटरनल. इट्स कॉल्ड कॉन्सन्ट्रिक वायडनिंग. त्यामुळे इसेंट्रिक वायडनिंग हॅज बीन बॅन्ड और इट हॅज बीन नाउ प्रोस्क्राइब्ड बाय दी न्यू स्टँडर्ड्स. रस्त्याची उंची तुम्हाला हा भराव फार मोठा वाटतो. हा साधारणतः 5 ते 6 मीटर असणार सातत्याने. 350 गावं आपण या रस्त्यावर येणार आहेत. 350 गावांना कनेक्टिव्हिटी आणि साधारणतः 25 ठिकाणी 24 ठिकाणी आपण जी शहरं वसवतो त्या ठिकाणी नॅशनल आहेत. आता तुम्हाला जी कनेक्टिव्हिटी पाठीमागच्या ह्या ज्या कनेक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या ठिकाणी आपल्याला इंटरचेंजेस द्यावे लागणार आहेत. त्या ठिकाणी आणि या 347 गावांच्या ठिकाणी साधारणतः व्हेहिक्युलर अंडरपासेस येतात 400. व्हेहिक्युलर अंडरपास आला की त्याची उंची आपोआपच 4.5-5 मीटर होते.
त्यामुळे रस्ता आणखी प्रोव्हाइड करावा लागणार आहे, तो म्हणजे कॅटल अंडरपासेस आणि पेडेस्ट्रियन अंडरपासेस. सो रस्ता जर 150 किलोमीटरच्या जॉमेट्रीचा असेल तर तो रस्ता दर 2 किलोमीटर असा खाली वेवी होता कामा नये. सो रस्ता बाय अँड लार्ज 4 ते 6 मीटर एम्बँकमेंटचा कायम असेल. तर द मोमेंट यू हॅव 6 मीटर एम्बँकमेंट, सूत्रानुसार तुम्हाला खाली जी ही जी एम्बँकमेंट आहे ती 24 मीटर 4 पट एकाच 4 करावी लागणार आहे. तो 24 दोन्ही 48 मीटर तशीच तुमची वीट जाते. दिस रोड विल हॅव एनी वे इट विल बी ॲक्सेस कंट्रोल म्हटलं तर फेन्सिंग का कंपाऊंड वॉल ऑल अलॉंग असणार आहे. देर विल बी युटिलिटी कॉरिडॉर कम्प्लिटली ॲट द एंड. We are trying to have HVDC transmission line, electricity transmission line. Other OFC will be there. Other all utilities will be provided for at the end of it. हा आपण टेलिफोन्स सांगितलेला आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं CCTV आपण असं म्हणतो की दिस विल बी एंटायरली इंटेलिजंटली मॅनेज्ड रोड. या रस्त्यावर प्रत्येक डिव्हिजनला एक एअरफोर्सने सांगितलं त्यांना एअर स्ट्रिप्स पाहिजे आहेत in case of emergency, and this is what the mandate of government of India is. आता मी 5च्या 3 करण्याचा विचार करतोय, कारण काही ठिकाणी ऑलरेडी एअर स्ट्रिप असताना you don't require to have an emergency air strip in that part. So maybe in Konkan and Aurangabad, but when it comes to Amravati, Nasik and तर किमान 3 एअर स्ट्रिप. जे एअर स्ट्रिप याचा अर्थ त्या ठिकाणचं मेडियन फ्लॅट असणार आहे, मध्ये जे मेडियनला जे फेन्सिंग आहे ते टेम्पररी असणार आहे, विच विल बी रिमुवेबल. ज्या वेळेला इमर्जन्सीची ऑर्डर्स येतील त्यावेळेला त्या 5 किलोमीटरमधलं फेन्सिंग आपल्याला 2-3 तासात काढता आला पाहिजे. सो दॅट विल बी मुवेबल ऑब्जेक्ट. सो हे साधारणतः 3 ठिकाणी एअर स्ट्रिप्स असतील या रस्त्यावर. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू. 10 जिल्हे, 27 तालुके, 327 गावं, 400+ व्हेक्युलर अंडरपासेस, 300+ कॅटल अँड पेडेस्ट्रियन अंडरपासेस अँड 50 फ्लायओव्हर्स. सो दिस इज हाऊ एव्हरीवेअर. कारण वेगवेगळ्या आता आमचा अनुभव नॅशनल हायवेज हे करतं, प्रत्येक ठिकाणी आमदार, खासदार, स्थानिक प्रतिनिधी, कार्यकर्ते आमच्या इथे बायपास पाहिजे, आमच्याकडे अंडरपास पाहिजे, आमचा DP मध्ये असा रस्ता आहे, हे सगळे इश्यू दे आर ऑलरेडी बिंग ॲड्रेस वाईल दी DPR इज बिंग प्रिपेअर्ड. आपण या 5 डिव्हिजन ज्या आहेत, नागपूरला युरो स्टुडिओ, अमरावतीला स्टूप आणि ENY, औरंगाबादसाठी LBG आणि KPMG, नाशिकसाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स, धाराशिव आणि वाडिया टेक्नो, आणि कोकणसाठी सोविल, असे 5 वेगवेगळे कन्सल्टंट्स आहेत. नोडल कन्सल्टंट फीडबॅक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो ह्या सर्व रस्त्याला एक कॉमन आर्किटेक्चर आणि लँडस्केप डेफिनेशन असावी अशा दृष्टीने हे सगळं कोऑर्डिनेशन चालू आहे. आपण जे इंटरचेंजेस म्हणतो, मला जो पाठीमागचं चित्र दाखवलं होतं 24 ठिकाणी आपण हाऊ कॅन ॲक्सेस कंट्रोल जर असेल तर इनफॅक्ट वेन यू आर कमिंग, औरंगाबादचं इंटरचेंज हा आहे, औरंगाबादकडून अजिंठ्याकडे जात असेल तर अशा पद्धतीने जाईल तो. मुंबईकडून औरंगाबादकडे जर जायचं असेल तर अशा पद्धतीने, औरंगाबाद टू मुंबई जायचं असेल तर दिस रेड विल गो. औरंगाबाद टू नागपूर जर जायचं असेल तर औरंगाबाद टू नागपूर. इनफॅक्ट हा टिपिकली जळगाव टी पॉईंटचा हा जो इंटरचेंज आहे आपल्याकडे स्कीमॅटिक, हा जळगाव टी पॉईंटवरून हर्सूलच्या नंतर क्रॉस केल्यानंतर आपला तिथे इथं आता तुम्हाला गुगलवर त्यांनी अलाइनमेंट दाखवली. दिस इज हर्सूल सांगूच्या तिकडचा इंटरचेंज. हा टिपिकली असा क्रॉस सेक्शन आहे त्याचा. नागपूरहून अजिंठ्याकडे जर जायचं असेल तर यू कम स्ट्रेट, टेक अ लूप अँड देन गो टू अजिंठा. एक्सप्रेसवे हा संबंध, ही जी लेंथ आहे ही कुठलीच डिस्टर्ब होता कामा नये असा तो मुद्दा आहे. अजिंठा टू नागपूर एनिवे लेफ्ट टर्न असा आहे. या संबंध एक्सप्रेसवेवर कुठेही टोलची गॅन्ट्री असणार नाही हे आपल्याला सांगितलं. हा टोल टिपिकली जो येतो तो हा बायपासवर येतो. म्हणजे जे एंट्रीचे पॉईंट आहेत, हा शिर्डी कोपरगाव. इनफॅक्ट शिर्डीवरून जाताना शिर्डी 5 किलोमीटर आणि कोपरगाव 7 किलोमीटर असं राहतं. तर ही ती कनेक्टिव्हिटी आहे. आणि एंट्री आणि एक्झिटला टोल इथे असेल. आणि दिस टोल ऑल्सो विल नॉट बी गॅन्ट्री बेस्ड और बॅरियर बेस्ड टोल. बेसिकली बाय जुलै नेक्स्ट सेशनला पार्लमेंटच्या 100% व्हेकल्स इन द कंट्री विल रिक्वायर RFID. कृपया लक्षात ठेवा, NHAI आणि RFID आता जेव्हा इन्सिस्ट केला तेव्हा 85% कंप्लायन्स हा लॉंग डिस्टन्स व्हेकल्स आहे, गुड्स व्हेकल्स आहे. सो वन्स यू एंटर इट इज बेसिकली डिस्टन्स बेस्ड टोल. बट टोलचं एक सूत्र फार सिंपल आहे. व्हॉट यू सेव्ह इन युअर ट्रॅव्हल टाईम, इन फ्युअल अँड व्हेकल ऑपरेटिंग कॉस्ट, जे सेव्हिंग आहे त्याच्या 50% दॅट्स हाऊ द टोल इज कॅल्क्युलेटेड. टोल एक्सेसिव्ह आहे का लेस आहे हे इश्यूज फारसे पब्लिक डोमेनमध्ये चर्चा करण्यासाठी आपण कधीही त्याला कॅल्क्युलेट करून पाहू शकता. दॅट्स हाऊ द टोल इज. सो डिस्टन्स बेस्ड असल्यामुळे वन्स यू एंटर तो RFID टॅग विल बी रेड बाय दी सर्व्हर आणि क्लॉक झालेला असेल. वेन यू एक्झिट 70 किलोमीटरला बाहेर पडला असेल 70 गुणे
again that tag will be actually communicating with the RFID. श्री आणि तुमच्या जो काही वॅलेट असेल त्या वॅलेटमधून तो टोल डिडक्ट होईल. सो दिस रोड वी विल एन्श्युअर दॅट इट विल बी विदाउट बॅरियर, विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन, विदाउट एनी ट्रॅफिक स्नाल्स ऑन अकाउंट ऑफ द टोलिंग. आणि हे सुद्धा whatever it is there, it is going to be this entire reading process is going to be at the entries and exit and not on the main toll. हा मुंबईकडून शिर्डीकडे जाणारा ट्रॅफिक आहे, औरंगाबादहून शिर्डीकडे जाणारा ट्रॅफिक आहे, नागपूरहून शिर्डीकडे. शिर्डी टू नागपूर इज दिस हाउ इट इज गोइंग टू गो. शिर्डी टू मुंबई एनिवे सिंपल लेफ्ट टर्न आहे. Toll stations on connectors, dedicated corridor for OFC cables and communication, free telephone, CCTV, Wi-Fi. Wi-Fi, the moment you enter the toll, आणि टोलवर वायफाय एकदा तुमचा क्लॉक झाला की your mobile will receive the whatever registered mobile will be, you will get the Wi-Fi code and you will be able to use Wi-Fi. So Wi-Fi, free Wi-Fi will be available. That will be part of the, it will be factored in toll itself. Corridor serving DMIC node at basically Shendra, and a dry port at Jalna and Wardha will be connected. Incorporating local construction materials, in fact local construction materials, plastic, polymer, we will be actually exploring a lot of technologies. Okay, now we'll come to the land part of it. की रस्त्याचं वायडनिंग न करता why are we going for greenfield line? एक तर पहिलं कारण तुम्हाला सांगितलं होतं की वायडनिंग मध्ये we don't get speed geometry. If we go for widening, आम्हाला लक्षात असं आलं की आम्हाला 200 किलोमीटर ठिकाणी रिअलाइनमेंट करावी लागते. एकूण 200 किलोमीटर म्हणजे 700 किलोमीटर पैकी 200 ठिकाणी 200 किलोमीटर तर रिअलाइनमेंट करावी लागेल 25-26 ठिकाणी. सो 200 किलोमीटर एनिवे तुम्हाला अक्वायर करावी लागणार आहे. आणि रस्त्याच्या बाजूला ऑलरेडी वॉटर लाईन्स आहेत, इलेक्ट्रिकल लाईन्स आहेत, दुकानं आहेत, घरं आहेत. So the cost of rehabilitation and the human dislocation and business dislocation is so huge. So it is not doable simply. So greenfield alignment, apart from geometry, other factors which are administrative, social, human, political, सगळेच issues असे आहेत की widening is absolutely a no-no. That's why so you don't have rehabilitation and resettlement issues. And what you actually do, you are opening up new areas for potential development. That's the most important thing, and new growth centers will come. Almost 24 new cities are coming up. ही लिंक मी आपणाला सांगितली, कन्सल्टंटची नावं सांगितलेली आहेत. साधारणतः 30,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. 34 कोटी रुपये पर किलोमीटर ही जी कॉस्ट आहे ती ॲव्हरेज आहे. कोकणामध्ये ती जास्त असेल, घाटामध्ये जास्त असेल, वायडक्ट जिथे असतील तिथे जास्त असेल, ब्रिजेसला जास्त असेल. Land acquisition proposals are ready. In fact, these are the timelines. We propose to start this road by 31st of October, maybe latest by 1st of January, but 31st of October is our timeline today. आणि कृपया लक्षात ठेवा की 3 वर्षात होईल का? मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा 3 वर्षातच पूर्ण झाला होता. म्हणजे आय वॉज इन चीफ सेक्रेटरी ऑफिस. जानेवारी 1998ला आपण वर्क ऑर्डर दिल्या. स्टँडर्ड वर्क ऑर्डर 27 महिन्याची असते. 6 महिन्याच्या एक्सटेन्शन सहित 1 डिसेंबर 2000ला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण ऑपरेट करायला सुरुवात केली होती. त्यामुळे काम सुरू झाल्यापासून कमिशनिंग जे आहे दॅट्स commercial operation date, that's 3 years, quite doable. There is no problem on that issue. See, the issue that we are trying to address, की आपण हायवे झाला आणि एक्झिट झाला की आपोआप डेव्हलपमेंट होते. कुठल्याही हायवे झाले की लोक पेट्रोल पंप लावतात, दुकानं लावतात, पेट्रोल आणखी ॲक्टिव्हिटी देतात आणि दे स्टार्ट आस्किंग फॉर ॲक्सेस. आणि ही जर ॲक्सेस आपण दिला नाही, इनफॅक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवे जी आपण शिकलो त्याचं हे उदाहरण आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा खालापूरचा टोल नाका आहे. आणि लुक ॲट दिस डेव्हलपमेंट. म्हणजे ही इंडस्ट्री आपली इच्छा असो नसो इथे येते. याला बिल्डिंग लाईन नाही, कंट्रोल लाईन नाही, काही नाही. हे शेजारचं इंडियाबुलचं आहे, हे भूषण स्टील आहे आणि हा संबंध हॉटस्पॉट डेव्हलपमेंट होतो. आपण नोट डेव्हलपमेंटचा किंवा न्यू टाउनशिपचा जो विचार करण्याचं महत्त्वाचं कारण आहे, जगाचा सगळा अनुभव लक्षात घेऊन की अनलेस यू हॅव प्रॉपर डेव्हलपमेंट, म्हणजे लोकांच्या जमिनीचा व्हॅल्यू रस्त्यावर असेल
तर 50 लाख रुपये एकर जर जमीन असेल, रस्ता नसेल तर 10 लाख रुपये एकर जमीन असेल. सो ॲक्सेस इज व्हॉट एक्झॅक्टली इज द व्हॅल्यू क्रिएशन फॉर एनिथिंग. त्यामुळे ॲक्सेस हा सगळीकडे मॅनेज ताबडतोब देता आला पाहिजे. इनफॅक्ट हे लोणावळ्याच्या नंतरचं लोणावळा शहराचा हा भाग आहे, हा ॲप्रोप्रिएटली प्लॅन्ड आहे. लुक ॲट रेस्ट ऑफ द डेव्हलपमेंट विच कम्स इन अ व्हेरी व्हेरी हॅफॅझार्ड वे. हे उर्से टोल नाका जो पुण्याच्या अलीकडचा टोल नाका आहे, हे फिनोलेक्स आहे. आता आम्हाला इथून पुण्याचा रिंग रोडला उजवीकडे जेव्हा लँडिंग द्यायचं, लँडिंग कुठे द्यायचं हा प्रश्न येतो. कारण ऑलरेडी गेल्या 16 वर्षात ही डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि आणखी पुण्याच्या जवळ जर गेलं, पुण्यातून आपण जेव्हा एंट्री करतो, हा आपण बाणेरचा रस्ता इथून आपण बेंगलोर बायपास, सातारा बायपासवरून जेव्हा या रस्त्यावर आपण जातो, इकडे मुंबई आणि इकडे पुणे, ही डेव्हलपमेंट ही सगळी अवॉइड करणे फार आवश्यक आहे. ही जर अवॉइड नाही केली, कारण ही सगळे अनप्लॅन्ड आहेत, ह्या सगळ्यांना रस्ते नाहीत. प्रत्येकाचा सर्वे नंबर जसा वाकडा तिकडा असेल त्यानुसार त्यांनी आपापल्या स्कीम केल्या. कोणाला 10 एकर मिळाले, कोणाला 20 एकर मिळाले, कोणाला 4 एकर मिळाली. त्यांनी आपलं लेआउट केलं आणि त्यानुसार स्कीम केलेल्या आहेत. प्रत्येकाचे पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत, प्रत्येकाचे इलेक्ट्रिकल सबस्टेशनचे प्रश्न आहेत. प्रत्येक स्कीम इंडिपेंडंट इलेक्ट्रिकल सबस्टेशन मागते. दॅट इज वेअर वी कम फॉर द नोड डेव्हलपमेंट. आणि ह्या 24 ठिकाणी व्हॉट वी आर सेईंग की टिपिकली आपण जर क्रॉस सेक्शन घेतला, मी आपल्याला आता औरंगाबाद सांगतो, दिस नोड शुड हॅव, हे सगळे 4 क्वाड्रंट त्याचे किंवा 1 क्वाड्रंट किंवा 2 क्वाड्रंट जसे आपल्याला प्लॅनिंगला उपलब्ध होतील. वी नीड टू ॲक्च्युली, आता उदाहरणार्थ हा गोंद्याचा म्हणजे गोंदा म्हणजे सिन्नरचा आपला इंटरचेंज आहे. दिस इज बॉम्बे, इथे आपण सिन्नरला लँड होतो आणि इकडे औरंगाबादकडे येतो. हा नाशिक आहे आणि इकडे पुणे आहे. दिस इज व्हॉट वी आर प्लॅनिंग दॅट. म्हणजे हा मधला भाग जो आहे तो इंटरचेंज प्लॅन्ड असेल. दिस वी आर टॉकिंग अबाउट द इंडस्ट्रियल पार्ट ऑफ इट. परंतु रेसिडेन्शियल पार्ट आणि पब्लिक स्पेसेस, सेंट्रल पार्क्स, साधारणतः हा 1000 एकर ते 2000 एकरचा प्रत्येक नोड असेल, त्याचं हे स्वरूप असेल. दिस इज व्हॉट वी आर डुईंग टुडे ॲज पर दिस आपल्याला इंडिकेटिंग की ज्या लोकांचा विलिंगनेस आहे, कारण प्रत्येक नोडवर पीपल नीड टू कम इन पार्टनरशिप. Unless we come in partnership, it cannot be just leveraged. If you have to leverage the development potential, so you need to come together. कृपया लक्षात ठेवा, this road is completely by voluntary cooperation. If people do not cooperate, no road. We are not going for compulsory acquisition at all. कारण compulsory acquisition, आपण रस्त्याची लांबी जर 706 किलोमीटर म्हटलं आणि 120 मीटरने त्याला गुणलं तर 8500 किलोमीटर केवळ लिनियर लांबी लागते. एका इंटरचेंजला 30 ते 150 हेक्टर जमीन लागणार आहे. साधारणतः 10,000 हेक्टर जमीन नुसती रस्त्याला लागते. 10,000 हेक्टर जमीन ॲक्विशन करायला 10 वर्ष लागतील आणि त्याचे कोर्टातले दावे पुढचे 20 वर्ष चालू राहतील. सो इट जस्ट डज नॉट हॅपन की गव्हर्नमेंट विल बी एबल टू अक्वायर 10,000 हेक्टर्स इन वन गो in next 6 months or 5 months for this road. Otherwise, it is going to be a distant dream. This road is proposed to be constructed by a full party. That's why we are saying we are not acquiring land. We are pooling land with the participants. And these are the nodes where participants will actually be benefited. And what exactly is the participation methodology? That is where everybody wants to know is this point. आयडिया अशी आहे, मी आमचे जॉईंट एमडी दांगडसाहेब विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि 5 जिल्हाधिकारी प्रत्येक डिव्हिजनमधून एक, वी ऑल वेंट टू अमरावती, द न्यू कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश. प्रिन्सिपल असं आहे, तुम्ही आपल्यापैकी बहुसंख्य लोक डेव्हलपर आहात, व्यवसायात आहात. कुठलाही एका एकरचा लेआउट केल्यानंतर यू गेट नेट प्लॉट एरिया ऑफ साधारणतः 22-23 हजार स्क्वेअर फूट तुमच्या हातात येतो. आणि हा जनरली चुन्याचा लेआउट असतो. त्याच्यावर जेव्हा केव्हा रोड बांधता येतील किंवा पोकलेनी दोन्ही बाजूला फरे मारायचे आणि तो मुरुम आत टाकला की प्लॉट विकायला आपण सुरुवात करतो. सो द डिफरन्स बिटवीन अ प्रायव्हेट लेआउट आणि सिडको, व्हॉट सिडको डिड इन 1000 हेक्टर्स इन बॉम्बे, इन औरंगाबाद, हा सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट सिडको कुड क्रिएट एज अ न्यू टाउन अँड व्हॉट अदर लेआउट्स डू फॉर द सिविक कम्युनिटीज. ह्याचा डिफरन्स हा लोकांना, आणि द टायटल ॲक्च्युली वेन यू कम थ्रू अ प्रॉपर लिगल स्कीम, द टायटल इज ऑलवेज अनइम्पिचेबल and the safest for any investor or developer. So that is what we are saying ki MSRDC is going to be the new town development authority like SIDCO at 24 locations. And what we propose to do, रस्त्यावर मी आपल्याला 24 सांगितले, 30 ते 40 किलोमीटर प्रत्येक ठिकाणी आपल्याला नोट्स येतात. म्हणजे आपण औरंगाबादचे जर घेतले तर औरंगाबादचे सगळे नोट्स साधारणतः 40 किलोमीटर येतात. जालना झाल्यानंतर करमाडच्या नंतर शेकटा करमाड, त्याच्यानंतर देवगिरीनंतर वैजापूर, हे सगळे जे नोट्स आहेत
हे 40 किलोमीटर. 40 किलोमीटरला आपल्याला जमीन लागते साधारणतः 500 हेक्टर, 450 ते 500 हेक्टर. एका एकर मागे साधारणतः अमरावतीचा प्रिन्सिपल असा आहे की 25% नेट प्लॉट एरिया, म्हणजे आज तुम्ही जेव्हा प्लॉटिंग करता तेव्हा तुम्हाला 0.75 FSI मिळतो. So net plot area 11,000 square feet we will give in return, number one. Number two, that entire layout development responsibility government ची असेल, right from water supply to roads, lights, drainage and sewers. Sewer cannot be developed right away. Sewer can be only developed after 10 to 20 years. Sewer development requires actually load. It is not like water supply. आणि लोड जर नसेल तर आपण जो सीवर लाईन टाकले असतात त्या पुढच्या 10 वर्षात माती टाकून चोक झालेले असतात, दे कॅनॉट बी युज्ड. सो सीवर कॅन बी डेव्हलप्ड ओनली when the town takes shape and a particular population number of population starts residing and a load is created. त्या लोडच्या अगोदर सीवर होत नाही, परंतु ऑल दॅट responsibility is being actually thrust upon MSRDC. The MSRDC will be the New Town Development Authority at 24 locations. आणि रस्ता सुरू करण्याच्या अगोदर या 24 नोडला we will start development. Now at these nodes, what will be required to do? We are expecting around 500 hectares of land pooling. या नोडच्या जिथे आपला इंटरचेंज आहे, इंटरचेंजच्या आजूबाजूला जी जमीन आहे 500 हेक्टर जमीन आली, त्यातली 125 हेक्टर जमीन we will have to give back to them as a net plot area. कारण 500 हेक्टर पैकी what we can get a net plot area is maximum 250 to 275 hectares. 125 हेक्टर विल गो टू दी पीपल ज्यांची नोडवरची जमीन घेतली, आणि रस्ता राईट ऑफ वे ज्यांनी दिलेला आहे 40 किलोमीटर त्या लोकांना साधारणतः 100-125 हेक्टर जमीन परत करावी लागणार आहे. सो दिस एंटायर नोड इज 90, 95, 99% or in some cases 100% is given back to people. म्हणजे गव्हर्नमेंट इज नॉट टेकिंग ऑफ दॅट लँड. व्हॉट वी आर डुईंग की रस्त्याची जी काही लांबी आहे त्या लांबीतले जे लँड होल्डर्स आहेत, कारण रस्ता हा ॲक्सेस कंट्रोल असल्यामुळं त्याच्या बाजूलाच त्यांना काही देता येणार नाही. दिलं तरी त्याला उपयोग नाही, त्याची व्हॅल्यू नाही. तर व्हॅल्यू विल बी ओनली ॲट ग्रोथ सेंटर्स. आणि ग्रोथ सेंटर्स आपली इच्छा असो नसो दॅट बिकम्स अ ग्रोथ सेंटर. द मोमेंट देर इज एन एक्झिट यू स्टार्ट. म्हणजे आत्ताच माझ्याकडे येणारे लोक म्हणजे मोटेलचे चेन्स येतात. इनफॅक्ट पोदार इंटरनॅशनल, इनफॅक्ट SFS चे आर्क बिशप मला भेटले, ते म्हणाले की वी वुड लाईक टू पुट अप 24 लोकेशन्स, 24 इंटरनॅशनल स्कूल्स. The moment there is a facility, people want to come. Like cold chain, there is one company called Fast Arc. जसे की we would like to put up the cold chain. कारण या देशातली जी cold chain आहे, we are going through agriculture hinterland. आपल्या 706 किलोमीटर पैकी 0 किलोमीटर नागपूरला जर पकडला तर 563 किलोमीटर सिन्नरला येतो, आणि सिन्नरच्या पलीकडे 636 किलोमीटरला आपण नाशिक जिल्हा संपतो. तर 636 किलोमीटर आपण ॲग्रिकल्चर हिंटरलँडमधून जातो. त्यातला 563 किंवा 600 किलोमीटर हार्डकोर ॲग्रिकल्चर हिंटरलँड आहे. आणि या ॲग्रिकल्चर हिंटरलँडमध्ये वी डू नॉट हॅव कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी, प्रोसेसिंग फॅसिलिटी. या देशातील 65% ऑफ द कोल्ड स्टोरेज इज कॉन्सन्ट्रेटेड इन UP अँड बेंगॉल, and it almost potato takes 80% of volume. So when it comes to fruits and vegetables in our part, याची प्रोसेसिंग आणि त्याच्या स्टोरेज फॅसिलिटी, इनफॅक्ट ITC चौपाल द वे इट वुड लाईक टू कम ॲग्रेसिव्हली, ह्या सगळ्या ॲग्रिकल्चर हिंटरलँडमधून येत असताना त्या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज निर्माण होतील त्या ॲक्टिव्हिटीज फार मोठ्या आहेत. सो दीज नोट्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर अस. आणि दी पार्टिसिपेशन प्रिन्सिपल इज ॲब्सोल्युटली ॲज ए it is completely simple. We propose to return on Amravati pattern 25% of the gross plot area as a net plot area. आज 0.75 FSI also can be increased, but that is under consideration. की ही नवीन टाउनशिप्स आहे त्याला नॉर्मल टाउनशिपचा FSI द्यावा, सो दॅट आता फ्री झोन आहे किंवा रिजनल प्लॅनमध्ये आहे, रिजनल प्लॅनमध्ये टाउन सेंटर जर सोडलं तर सगळ्या ठिकाणी 0.75 त्याच्या बाहेर पडण्याचं दॅट ऑल्सो विल बी डिसाइडेड. डिसिजन 28 तारखेला कॅबिनेट समोर आहे. आणि देन वी स्टार्ट वॉन्ट टू ॲक्च्युली अद्यापही, कारण कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की माननीय मुख्यमंत्री हे खासदार आमदार यांच्या सर्वांच्या बैठका घेऊन पुढे जाणार आहोत. परंतु वी नीड टू नो रिॲक्शन्स फ्रॉम पीपल, की आम्ही जेव्हा ह्या सगळ्या ठिकाणी लोकांसमोर आहे की दिस प्रिन्सिपल, कारण याच्यापेक्षा जास्त द्यायचे म्हणले तरी देता येत नाही. पण सेकंड पॉईंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हॉट इज सपोज टू बी गिवन, की आपण ॲग्रिकल्चर हिंटरलँडमधून जातो, हा मुद्दा सांगितला आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न आहे. तर त्या दृष्टीने हे कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे. जिरायत आणि बागायत शेतीला एक समजतो आजचं उत्पन्न काय आहे त्या शेतीचं, ह्या सर्व डाटा आपण घेतलेला आहे नागपूरपासून ते ठाण्यापर्यंत.
आजचं वार्षिक उत्पन्न जेवढं असेल ते वार्षिक उत्पन्न पुढचे 10 वर्ष त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आयडिया इज की तुमचा नोड डेव्हलप होऊन रस्ता अस्तित्वात यायला 3 वर्ष 4 वर्ष लागतील आणि तुम्हाला सेलेबल प्लॉट्स जे व्हॅल्यू ॲडिशन आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तो 3-4 वर्षानंतर अधिक बेनिफिशियली घेता येईल. आम्ही 2 ठिकाणी हे एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि माझ्याकडे अर्थात त्याची 10-15 एक्सपेरिमेंट दुसऱ्या ठिकाणी आहेत, पण माझ्या स्वतःच्या हाताखाली मी खेडच्या कल्याणी ECZ-साठी 4,000 एकर जमीन संपादित केली. त्यावेळेला आम्ही जेव्हा शेतकऱ्यांकडून जमीन घेतली त्यावेळेला आम्ही 15% दिली होती. जमीन आम्ही त्यावेळेला घेतली 8 लाख रुपये एकरनी. आज शेतकऱ्यांना जी जमीन दिलेली आहे ती 1.5 कोटी रुपये एकरनी इंडस्ट्रीवर आम्ही विकतो आहोत. कॉन्सिक्वेंटली आम्ही मुंबईच्या नवी मुंबई एअरपोर्ट कृपया लक्षात ठेवा, 2 तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं आहेत. एक तर अर्बन आणि एक कम्प्लिटली रुरल. तुम्ही खेड ECZ जर पाहिला असेल तर चाकणपासून इंटिरियरला 20 किलोमीटर आहे आणि तिथे 1.5 कोटी रुपये एकरनं जमीन आम्ही इंडस्ट्रीला देतो. मुंबईच्या जवळ जिथे आहे, जिथे 10 लाख रुपये एकर जमीन होती नवी मुंबई एअरपोर्टसाठी, तिथे आम्ही 15.75% नेट प्लॉट एरिया दिला. 10,000 मीटरला 1575 मीटर दिला, पण FSI 2 दिलं. कारण मुंबई FSI कन्सेप्ट हा फक्त जिथे डेन्स अर्बन ॲग्लोमरेशन आहे त्या ठिकाणीच त्याचा उपयोग आहे, बाकी ठिकाणी FSI उपयोग नाही. 1 पर्यंत आहे, परंतु 2 FSI बांधलं म्हटलं तर औरंगाबादला सुद्धा त्याचा उपयोग नाही. सो तिथे 10 लाख रुपयाने ज्या जमिनीचे 1 एकर होती त्या 1 एकरवाल्याला आम्ही 1575 दिलं, साधारण 600 मीटर त्याला मिळाले, 650 मीटर. तिथे 1000 मीटरला आज 5 कोटी रुपये मिळतात. द वे इट हॅपन्स जस्ट बिकॉज द एअरपोर्ट केम, पुष्पकनगर डेव्हलपमेंट झालं आणि लोकांनी हा जसा तुम्हाला हा प्लॅन दाखवला सिन्नरचा, तसा केवळ आम्ही पुष्पकनगरचा प्लॅन केला आणि ओनरशिपचे सर्टिफिकेट दिले. रस्ते आत्ता बनतात. म्हणजे मी 2015ला माझं ॲक्विशन संपलं. मी 2015ला MSRDC झालो. 13 ते 15 मार्च 2014ला GR निघाला. मार्च 2014 ते मार्च 2015पर्यंत मी ॲक्विशन ही प्रोसेस कंप्लीट केली आणि लोकांना सर्टिफिकेट दिले ओनरशिप. लोकांनी सर्टिफिकेट विकले ते 50,000 रुपये मीटरने विकतात लोक. सो व्हॉट हॅपन्स, इट विल बी डिफरंट थिंग इथं. म्हणून आपण 10 वर्षाचा कालावधी देतोय की वेअर नेक्स्ट त्याच्यामध्ये एक इश्यू असा की आता ज्या पद्धतीने ॲक्विशन चालू आहे, उदाहरणार्थ नॅशनल हायवेचे ॲक्विशन विविध ठिकाणी चालू आहे. आज ॲक्विशन प्राईस आम्ही ती देतो, ती ॲक्विशन प्राईस म्हणजे इफ देर कॅन बी अन आर्ग्युमेंट की आम्हाला जी बेनिफिट आहे तो बेनिफिट आम्हाला काय खात्री आमची विकले जर गेले नाही. कारण वी आर सेईंग 1 एकरला 11,000 स्क्वेअर फूट देणार. 11,000 स्क्वेअर फूट कोण घेणार प्लॉट? तर वी आर ॲक्च्युअली गिव्हिंग अ सेलेबल युनिट दॅट इज 2,000 स्क्वेअर फूट प्लॉट. त्याच्या मल्टिपलमध्ये 20 प्लॉट असतील, 10 प्लॉट असतील, 40 प्लॉट असतील, डिपेंड ऑन व्हॉट युअर टोटल एरिया इज. कारण देर इज गॉट टू बी त्याच्यावर 15% कमर्शियल असेल. कमर्शियलला ऑफकोर्स ॲडिशनल FSI उपलब्ध असेल, तो भाग वेगळा. परंतु वन व्हेरी गुड सजेशन विच केम वॉज की आताची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू 10 वर्षात आम्हाला जर मिळाली नाही तर गव्हर्नमेंट शुड बी एबल टू बाय इट बॅक ॲट अ 9% रेट ऑफ इंटरेस्ट कंपाऊंडेड फॉर 10 years चक्रवाढ व्याजाने. तर दॅट ऑल्सो विल बी पार्ट ऑफ द ॲग्रीमेंट वेन वी आर ट्राईंग टू निगोशिएट विथ कम्युनिटी की व्हॉट इज द अश्युरन्स. एक तर वी ॲज गव्हर्नमेंट आर कॉन्फिडंट बिकॉज ऑफ द हिस्टोरिकल एक्सपिरियन्स, परंतु प्रत्येकाला तो कॉन्फिडन्स येईल असं नाही. आणि आम्हाला तुमच्या माझ्या कॉन्फिडन्स आपण सगळी शिकलेली माणसं आपल्यापैकी 90-95% लोक इंग्रजी बोलणार आहेत, परंतु जो सामान्य माणूस आहे त्याचा शासनावर अजिबात विश्वास नाही. तुमचा शासनावर तर 50% विश्वास असेल, त्याचा तर 0% विश्वास आहे. तो शासनाने दिलं कुठल्याच आश्वासन मी विश्वास ठेवायला तयार आहे. सो वी नीड टू रिअश्युअर हिम. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. तर 2 गोष्टी, एक तर बायबॅक आणि दुसरं त्याला 10 वर्ष देण्यात येणारी ॲन्युटी. देर कुड बी नंबर ऑफ अदर थिंग्स विच आर पार्ट ऑफ दी कॅबिनेट नोट, म्हणजे कॅबिनेटसमोर निर्णयाला किंवा आपण चर्चेमध्ये निर्णयाला जे येतील. दिस इज वॉट वी आर सेइंग की ॲट दीज 24 लोकेशन्स विल हॅव स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स आणि स्किल डेव्हलपमेंटचे साधारणतः 50 स्टेट. कारण द ॲक्टिव्हिटी इथे मोटेल जरी आले, एक हॉटेल रूम इन टुरिझमचा अभ्यास जर केला, एक हॉटेल रूम प्रोव्हाइड्स डायरेक्ट एम्प्लॉयमेंट टू 9 persons आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट टू 22+ persons. 40 रूमचं मॉटेल जरी प्रत्येक ठिकाणी आलं तर दॅट इट सेल्फ मेक्स. इनफॅक्ट द एस्टिमेशन ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन वी आर टॉकिंग अबाउट इज ऑलमोस्ट 2 million ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट डिकेड. ॲट दिस प्रत्येक ठिकाणी साधारणतः 1 लाखाचं शहर एम्प्लॉयमेंटचं शहर उभं राहील अशी ती आपण अपेक्षा करतो आहोत. हे याची लोकेशन्स आहेत जे वेगवेगळ्या नोट्स आता त्यांनी दाखवले, जसे औरंगाबादचे लोकेशन्स याच्यामध्ये आहेत. जालना, शेकटा, करमाड, दौलताबाद, माळेवाडा आणि वैजापूर.
या प्रॉस्पेरिटी हबमध्ये आयडिया तुम्हाला सांगितलं की आपली द मोमेंट ॲक्टिव्हिटी स्टार्ट, पेट्रोल पंप येतात, हॉटेल्स येतात, कोल्ड स्टोरेज वी आर गोइंग टू ब्रिंग इन एनिवे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आर गोइंग टू कम. कारण JRISचं मी स्कूल पाहायला गेलो होतो, ते इतकं दूर आहे इथं. आणि जेव्हा इथलं केम्ब्रिज शाळा झाली 10-15 वर्षापूर्वी, तेव्हा केम्ब्रिज प्रचंड दूर वाटत होतं. सो नाव एव्हरीथिंग कम्स इन दी मेन स्ट्रीम. व्हॉट ॲक्च्युअली इज व्हेरी इंटरेस्टिंग, गेल्या 15 वर्षामध्ये जर कोणी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा जर अभ्यास केला असेल किंवा मुंबई नाशिक, मुंबईपासून ते इगतपुरीपर्यंत किंवा मुंबईपासून नाशिकपर्यंत आता हॉटेल दिसतात. हे आपल्या विचार करण्याची गरज नाही, इट जस्ट हॅपन्स. कारण लोकांना स्वतःच्या हितासाठी कोणी सल्ला देण्याची गरज नाही. सो हायवे टुरिझम हा संबंध रस्ता शनिवार रविवार प्रचंड बिझी असतो. तिथे वॉटर पार्क्स आहेत, अम्युजमेंट पार्क्स आहेत, हॉटेल्स आहेत, लग्न लागतात, मुलांच्या शाळांच्या पिकनिक्स होतात. सो these activities, food malls, petrol pumps, entertainment malls, highway tourism, educational institutes, agrobase industries, housing is anyway going to come. And housing हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं, काही ठिकाणी कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल. घोटी इगतपुरीसारख्या ठिकाणी सेकंड होम्स विल कम, लक्झरी हाऊसेस विल कम. शहापूर which will be 40 minutes from Thane, which will have a second home. In fact, affordable housing will come up on a bigger scale. Aurangabad will have different thing. काही ठिकाणी industrial development will be focused. काही ठिकाणी agriculture activity will focus. Some places we actually propose to bring in because there are number of universities which are queue wanting space. 100 एकर जमीन पाहिजे पण लिटिगेशन फ्री मिळत नाही. त्यांना दलाल घेऊन जातो, 20 एकर तो सांगतो इथं 200 एकर जमीन घेऊन देतो. 20 एकरचा एकदा बैनामा झाला, रजिस्ट्री झाली, 20 लाख रुपये एकरने, की पुढचा जो मालक म्हणतो 50 लाख रुपये एकरने करायचं आणि त्याच्यानंतरचा 2 कोटी रुपये एकरने मागतो. सो एनीबडी हू वॉन्ट्स टू ॲक्च्युअली स्टार्ट एन इंडस्ट्री इन अ ग्रीनफील्ड एरिया, तो अतिशय स्केरी सिनारिओ आहे. So these are the locations which we actually want to leverage. हा तो लँडचा हिशोब आहे. 10,000 हेक्टर लँड रस्त्याला आणि 10,000 हेक्टर प्लस लँड ही टाउनशिपला. कारण आपण 24 ठिकाणी टाउनशिप 400 हेक्टर 400-500 हेक्टर जे म्हटलं तर 20,000 हेक्टरच्या वरची जमीन लागणार आहे. ह्या सगळ्या बाकीच्या आय एम नॉट गोइंग टू गेट इन टू. आजपर्यंत काय चाललेलं आहे की आखणी कंप्लीट झालेली आहे. सगळ्या मालकी हक्काचा रेकॉर्ड पूर्णपणे आमच्याकडे आहे. जेवढं या 20,000 हेक्टरच्या जमिनीचं आवश्यक आहे ते, जिथे दर 2 स्टेज DPR असेल. एक तर DPRचं व्हॅलिडेशन ग्राउंडवर गेल्याशिवाय ETST सर्वे केल्याशिवाय होणार नाही, पण त्याच्या अगोदर आपल्याला बाय ऑगस्ट टेंडर रेडी DPRs करायचे असेल. त्यामुळे ड्रोनने आपण तो सर्वे करतो. डिफेन्स मिनिस्ट्रीकडून आपण त्याची परमिशन घेतलेली आहे. ट्रॅफिक सर्वेज प्रगतीमध्ये आहेत. आणि वनजमिनी या सोबत एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की आपल्या 20,000 हेक्टरमध्ये फक्त 400 हेक्टरच वनजमिनी जातात. सो दॅट वॉज अ बिग रिलीफ. वी ट्राय टू अवॉइड फॉरेस्ट लँड ॲज मच इज पॉसिबल. कारण फॉरेस्ट लँडचं क्लिअरन्स मिळाल्याशिवाय काम सुरू करता येत नाही. आणि फॉरेस्ट लँड क्लिअरन्स मिळायला जनरली 18 महिने लागतात. दिस विल बी 6 months. सो दॅट्स वाय मी 31 ऑक्टोबरच्या 1 जानेवारी जे म्हटलं की 1 जुलैला आमचे प्रपोजल साफ होतील फॉरेस्ट डायव्हर्जनचे, आणि 6 months मॅक्सिमम पिरियड वी आर एक्सपेक्टिंग. आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची प्रोसेस ही ऑलरेडी सेट इन टू मोशन आहे. मागच्या 3 महिन्यामध्ये वी हॅव गॉट टर्म्स ऑफ रेफरन्स. विल गो फॉर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नेक्स्ट 2 to 3 months. बाय ऑगस्ट एंड वी शुड गेट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स. थँक्यू. इट्स ऑल ओपन. आणि ही मी वन वे भाषण करायला आलेलं नाही. आपणाला जे काही प्रश्न असतील, जे काही इश्यूज असतील, जे माझ्या अखत्यारीत आहेत ते मी आज सांगेल. जे शासन निर्णय घेणार असेल ते तुम्हाला 28 तारखेनंतर ते सगळी उत्तरं मिळतील. बट एव्हरीथिंग इज ओपन फॉर डिस्कशन. प्लीज. हो, त्याला पॅरलल असेल आणि तो सुद्धा आम्ही मॅनेज करू, तो सुद्धा मेंटेन करू. 2 ते 8 किलोमीटर मुंबई पुणे जसं आहे ना, काही ठिकाणी जवळ आहे, काही ठिकाणी तसंच राहील. कारण लोकल कनेक्टिव्हिटीसाठी तो रस्ता आवश्यकच आहे. एक्सप्रेसचे 150 किलोमीटर सुसाट वेगाने चालणाऱ्या गाड्या, हा, त्यामुळे लोकल कनेक्टिव्हिटीला तो रस्ता लागेल. तर
त्या लोकांना तुम्ही काय देणार? कारण तुमचे प्लॉट 2000 स्क्वेअर फूट असणार आणि त्या लोकांची जमीन जर 1 गुंठा किंवा 2 गुंठे गेली तर त्या लोकांना काय मिळणार? आपण असं म्हटलं की ज्यांचे छोटे होल्डिंग्ज आहेत, आपण समजा मिनिमम सेलेबल प्लॉट हा 1000 फुटाचा किंवा 2000 फुटाचा जर असेल, आपण असं म्हणतो की अशा छोट्या छोट्या प्लॉटच्या लोकांनी एकत्र यावं, म्हणजे सामायिक मालकीचा त्यांना सेलेबल प्लॉट करून देता येईल. काय तुमचा 2 गुंठ्याचा आहे, यांचा 4 गुंठ्याचा आहे, यांचा 4. इनफॅक्ट हा प्रश्न मराठवाडा विदर्भामध्ये फारसा नाही. हा प्रश्न मला खरा प्रश्न आहे कोकणामध्ये. कोकणामध्ये एका सातबारामध्ये 40 नावं असतात. त्यामुळे लोकांना मला तो प्रश्न याच्यामध्ये पण आला एअरपोर्टला. त्यामुळे सामायिक प्लॉट देऊ आपण. कॉमन प्लॉट सर्वांनी क्लस्टर टाइप करून. एक तुम्हाला सांगतो तुमच्या प्रश्न लोकांनी, आम्ही जनरली MIDCचे शिक्के मारले, रस्त्याचे शिक्के मारले, धरणाचे शिक्के मारले की सेल परचेस बंद करतो. या संबंध प्रक्रियेमध्ये वी आर नॉट स्टॉपिंग एनी सेल परचेस, नो बॅन. आणखी एक म्हणजे तुमचा जो रस्ता दिसतोय आता ते नकाशामध्ये, त्याच्यात तुमच्या रस्त्यामध्ये झाडं कुठं दिसत नाही. बिलकुल असणार नाहीत. कारण आता झाडं सांगतो ना झाडं एवढ्यासाठी असणार नाही. शेरशाह सुरीने जेव्हा ट्रंक रोड बांधला कलकत्त्यापासून ते पेशावरपर्यंत, तेव्हा लोक आपल्या पालखीवर, घोड्यावर, उंटावर जात होते, झाडाखाली विसावा घेत होते. 150 किलोमीटरची कुठली गाडी झाडाखाली जाणार नाही. झाड ही सिक्युरिटी थ्रेट आहे. झाडं आपण लावत होतो. आपण आजही आर्बोरिकल, इनफॅक्ट त्याच्यावरती झाडं दाखवलीत, परंतु झाडं तुम्हाला बरं वाटावं म्हणून दाखवलीत. तिथे ते लॉन्स असतील. कृपया लक्षात ठेवा, झाडा इतकं डेंजर नाही. माझ्याकडे सेव्ह लाईफ फाउंडेशननी सर्वे केलेला आहे आपल्या हायवे ॲक्सिडेंटचा. झाड इज अ शुअर शॉट वे ऑफ किलिंग पीपल. त्यामुळे त्याच्यात आपण दोन्ही बाजूला, म्हणजे मेडियनच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या 4 म्हणजे 700 किलोमीटरचा रस्ता आणि 2800 किलोमीटरचं फ्लेक्सिबल वायर फेन्सिंग टाकणार आहोत, ज्याची हे असणार आहे. त्याच्यावर जर वाहन आदळलं तर ते सेफ राहिलं पाहिजे, खाली टॉपल होता कामा नये. आता मुंबई पुणे एक्सप्रेसला सुद्धा आम्ही त्याला ब्रिफेन वायर म्हणतो. त्याला त्याची टेन्साईल स्ट्रेंथ फार असते की मोठं जरी वाहन त्याच्यावर आदळलं, तुम्हाला ही झाडं दिसतात ना, अशी झाडं अजिबात असतात. परंतु आमच्या इंजिनियर लोकांचा फार आग्रह आहे ते ठेवावी झाडं म्हणून दाखवलीत. आर्बोरिकल्चर असेल, परंतु नॉट इन द सेंटर. सेंटरला बाय अँड लार्ज व्हिजन पुरते बरे 90 सेंटीमीटर 120 पण जास्तीत जास्त 120 सेंटीमीटरपर्यंत बुशिंग असेल. आर्बोरिकल्चर ऑन द एंड, जिथे वाहन रस्त्यावरून खाली पडलं तरी त्या 24 मीटरपर्यंत ते स्लो झालेलं असेल आणि इट विल नॉट हिट ट्रंक ऑफ बरे कुठल्या झाडाचा बुंध्याला किंवा खोडाला आदळून मरणार आहेत माणसं. परंतु मग यातून निघणारं जे प्रदूषण असेल, धूर किंवा जे काय आता गाड्या सोडतील, त्याच्या प्रदूषण कंट्रोलसाठी काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? अतिशय चांगला भाग आहे, प्रश्न आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कृपया लक्षात ठेवा. टोल रोड आणि नॉर्मल रोड आपले जस्टिफिकेशन, मुंबईमध्ये आम्ही 55 ब्रिजेस बांधले किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला, याचं खरं जस्टिफिकेशन काय आहे? जस्टिफिकेशन असं आहे की 5 ते 10 तास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शेकडो वाहनं, म्हणजे 1 लक्ष वाहनं रोजचे, उभं राहण्यामध्ये जेवढं प्रदूषण होतं तेवढं प्रदूषण 3 तासात निघून जाण्यात होत नाही. आज मुंबई ते नागपूर हा प्रवास, जी मल्टी ॲक्सेल व्हेकल असतात ना, 16 टायरचे आणि 20 टायरचे, 48 तास लागतात. 48 तासामध्ये जेवढं विअर टिअर प्रदूषण होतं ते 12 तास, तर त्याच्यानंतर तो 12 तास जाणार आहे. त्या काळामध्ये प्रदूषण त्याचं होणार नाही. प्रदूषणाचं लेवल हायवेजनी कमी होतं. हे जर नसतील तर हीच वाहनं, कारण आपल्याला छत्तीसगडचा माल JNPTला न्यायचा आहे, बंदरात न्यायचा आहे. कारण या देशातला 66% जो व्यापार होतो परदेशाशी, तो जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये, मुंबईचं जवाहरलाल नेहरू बंदर जे आहे, 66% कंटेनर ट्रॅफिक तिथून जाते. आणि ती इतक्या स्लोगन, एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी, या देशामध्ये मालाच्या विक्रीमध्ये वाहतुकीची किंमत काय. म्हणजे समजा मी तामशाला माझ्या गावाला 4000 रुपये क्विंटल कापूस घेतला आणि मला औरंगाबादला विकायचा आहे, तर तुम्हाला इथे येताना 4400 4300 काहीतरी त्यात वाहतुकीचा खर्च ॲड करावा लागेल का नाही? या देशामध्ये विक्री किमतीतलं वाहतुकीचा जो खर्च आहे तो इंटरनॅशनल स्टँडर्डच्या 6 पट आहे. तो खर्च आपल्याला इंटरनॅशनल लेवलला जर न्यायचा असेल तर तो खर्च 1/6 झाला पाहिजे. हा म्हणून अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये पहिल्यांदा जेव्हा गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा कन्सेप्ट आला, तो हा वाहतुकीचा खर्च कमी करण्यावर आलेला आहे, पोल्युशन कमी करण्यावर आलेला आहे.
विअर अँड टिअर कमी करणार आहे. कारण विअर अँड टिअर कमी नाही झालं तर तुम्ही मला का द्यावे टोल? कारण शेवटी हा रस्ता शासन स्वतःच्या पैशाने बांधत नाही, मी कर्ज उभं करतोय, पण तो टोल तुमच्याकडून घेतो, तोच रिपे करतोय. कृपया लक्षात ठेवा. फ्युएल रिड्यूसेस, म्हणजे उभं राहिलं म्हणजे 8 ते 10 तास उभं राहिलं, त्याच्यामध्ये होणारा फ्युएल कन्झम्पशन, त्याला व्हीओसी म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ज्या पद्धतीने त्याच्या फ्युम्स निघतात, आणि वाहनं गतीनं जाणारी टेक्नॉलॉजीजमध्ये इतक्या कमी प्रमाणात लीड आणि इतक्या कमी प्रमाणात प्रदूषण करण्याची इतकी टेक्नॉलॉजी पुढे जाते आहे. त्यामुळे सुदैवाने औरंगाबाद ऑटो क्लस्टर या देशातलं 400 कंपन्या इथले एक्सपोर्ट करतात. तर तुम्हाला ऑटो ह्या विषयाबद्दल मी जास्त सांगणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासाठी, मी काही बोलणार नाही त्या विषयावर. नेक्स्ट सर, 3-4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही इमर्जन्सी लँडिंगचं एक्सप्लेन केलं. जगामध्ये कुठे कुठे हा प्रयोग केलेला आहे आणि त्याची यशस्वीता काय आहे? माहीत नाही. एअरफोर्सने सांगितलं म्हणून करतो. ओके. नाही उगाच मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करून चुकीचं होईल. एअरफोर्स, एअर चीफ मार्शल रोड टू ऑल द गव्हर्नमेंट्स, डिफेन्स मिनिस्ट्री रोड, सो दॅट इज देअर कॉल. नाही तर आमच्या डोक्यात हे नव्हतं, आमच्या प्लॅनिंगमध्ये ते नव्हतं. दुसरा रेफरन्स तुम्ही मलेशियामधला एक्सप्रेस हायवेचा दिला. मलेशियन एक्सप्रेस हायवे पर्टिक्युलरली सिंगापूर, क्वालालंपूर जर ट्रॅव्हल केलं, हिली एरिया पर्टिक्युलरली जिथं आहे तिथं प्रॉमिनंटली दिसतं की रेन वॉटर ड्रेन याचा त्यांनी स्पेसिफिक प्रोव्हिजन केलेले दिसतात, आणि जिथे जिथे नाले दिसतात त्याला पिचिंग करून ते पाणी ट्रान्सफर केलेलं आहे. यातला बऱ्यापैकी पर्टिक्युलरली विदर्भ आणि मराठवाडा. वी विल फोकस ऑन दॅट. माय इंजिनियर्स आर सो फोकस्ड. मी त्यांना म्हटलं तुम्ही वॉटर कॉन्झर्वेशन इंजिनियर आहात का रोड इंजिनियर आहात? बट आय एम व्हेरी इम्प्रेस्ड, व्हेरी हॅपी. कारण वॉटर, त्याचं चॅनलिंग, त्याचं पिचिंग, त्याचं कॉन्झर्वेशन, इट्स गोइंग टू बी आवर फोकस. कारण यातले 3 एरिया ऑलमोस्ट पार्ट ऑफ नाशिक, पूर्ण मराठवाडा जो जातो, आणि अमरावती डिव्हिजन, हे सगळे ड्रॉट अफेक्टेड आहेत. तर एवढं मोठं जर कन्स्ट्रक्शन होत असेल आणि त्यावेळेस जर रेन वॉटर हार्वेस्टिंगची काळजी जर घेतली तर दॅट विल बी बून टू दी ऍडजसेंट एरिया. हा जो पाहिला मध्ये डिप्रेस्ड मीडियन जो आहे, याच्यामध्ये पाणी म्हणजे मीडियन डिप्रेस केला आणि आपण शेवटच्या सुद्धा ड्रेन्स पाहतो आहोत. सो दे विल बी ऑल प्रॉपरली चॅनलाइज्ड. तिसरा प्रश्न आहे, जे 24 नोड्सची डेव्हलपमेंट आहे तिथे रेट्स रेग्युलेट होणार आहेत का इट विल बी फ्री मार्केट? इट बी युअर मार्केट. वी आर लाईकली टू बी ओनली मार्केट मेकर. आमच्याकडे काही ठिकाणी गव्हर्नमेंट लँड जर असेल त्याच्यामध्ये, तर आमच्याकडे 50 हेक्टर, 100 हेक्टर, 20 हेक्टर आहे. सी अनलाईक MIDC मध्ये 15% देतो, 85% MIDC विकते. इथे 100%, कारण 50% जमीन जाणार आहे राईट ऑफ रोडच्या लोकांना आणि 50% जमीन जाणार आहे नेट प्लॉट एरिया नोडच्या लोकांना. सो वी आर गोइंग टू बी ओनली डेव्हलपमेंट अथॉरिटी. आम्ही रस्ते करणार, आम्ही लाईट लावणार, आम्ही ड्रेनेज करणार, आम्ही पाणी पुरवठा देणार. वी विल नॉट रेग्युलेट एनी रेट्स. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही नो ॲक्विजिशन पॉलिसीवर हा म्हणजे पार्टिसिपेशन पॉलिसीवर आहे. व्हॉट गिव्स यू कॉन्फिडन्स दॅट दिस विल गेट कम्प्लिटेड इन 3 years? जमीन मिळाल्यानंतर 3 वर्ष. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. मी तुम्हाला सांगतो, नो पार्टिसिपेशन, नो रोड. कारण हवेत तर रोड बांधता येणार नाही. आणि मला स्वतःला कॉन्फिडन्स काय माहिती आहे का, 2 वेळेला आय हॅव सक्सिडेड इन इट. म्हणजे खेड सारख्या ठिकाणी इतकं इंटिरियरला होतं, आणि खेडला बराचसा भाग डोंगराळ होता, पण खाली ऊस होता, खाली ऑर्चर्ड्स होते. त्यातला जो बेनिफिट लोक, बरं कसं आहे, तुम्ही सगळी मंडळी आहात, सगळ्या लोकांना आज मला सांगा जिरायतचं उत्पन्न किती होतं? चांगल्या जिरायत शेतामध्ये कापूस किती क्विंटल होतं एका एकरला? 7 क्विंटल. 4 वर्षापासून काहीच होत नाही साहेब. समजा आपण सगळे देखू चांगले शेतकरी करणारा आहे, पाऊस चांगला आहे, तर साधारणतः 6-7 क्विंटल कापूस होतो असं माझं मत, राईट? वेचणी करणारे किती घेऊन जातात कापूस त्याच्यापैकी? 25%. पाडन काय म्हणलं? तिथं मजुरी मी त्या लेवलला, परंतु आपण असं गृहीत धरू की वेचणी करणारी माणसं आहेत, किती होतो? 20%, 25% जातो. माझा स्वतःचा अनुभव, माझ्याकडे 13 एकर 12 एकर शेत आहे. एकरी 5 क्विंटलच्यावर मला कुठल्याही वर्षी कापूस मिळालेला नाही. दिस जनरल. तो जर मिळाला तर 20,000 रुपये मिळतात. त्यात पेस्टिसाइड, फर्टिलायझर, बियाणं आणि घरीच वेचण्याचे कष्ट. वी आर सेइंग की वी विल प्रोटेक्ट धिस लाईव्हलीहूड
हे जे उपजीविकेचं साधन आहे पुढचे 10 वर्ष वी आर गोइंग टू प्रोटेक्ट. आज पावसावर गेले 3 वर्ष म्हणजे पावसावर अवलंबून असणारा शेतकरी, त्याला हा जर पर्याय मिळाला की 10 वर्ष यू आर टेकन केअर ऑफ, नंबर 1. नंबर 2, ह्या जमिनीचं व्हॅल्यू नक्कीच जास्त असणार आहे, कारण इन्व्हेस्टर येऊन जर माझ्या जमिनी घेतात म्हणजे त्याला जास्त अक्कल असताना तो करतो, म्हणजे मी त्याच्यात का पार्टिसिपेट होणं हेही त्याला समजून सांगणारे लोक आहेत, समजणारी गोष्ट. बघा, माणसाला स्वतःचं आर्थिक हित हे तुम्ही मी समजून सांगण्यापेक्षा जास्त लवकर कळतं. आय पर्सनली फील पीपल विल फाइंड मच बेटर बेनिफिट इन पार्टिसिपेटिंग. वी आर गोइंग टू प्रोफाईल प्रत्येक कुटुंबाची प्रोफाईल. मुलगा 7वीला शिकतो का 2 वर्षाचा मुलगा आहे का 20 वर्षाचा आहे, वी आर गोइंग टू प्रोफाईल एव्हरीबडी. एव्हरीबडी विल बी स्किल्ड. कोणी कल्याणींच्या SEZच्या ते जाऊन जर आला असेल, व्हॉट वी डेट, आम्ही 2009ला पहिल्यांदा काय केलं असेल तर तिथे ITI भरला. आज राज्य सरकारचे 350 ITI आहेत, एकही ITIचा सर्टिफिकेट होल्डर महाराष्ट्रामध्ये बेकार नाही आहे. म्हणजे बाबा कल्याणी नांदेडला यायचे, नांदेडला जिल्हाधिकारी असताना ते SGGSचे डायरेक्टर बोर्डाचे, गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष होते. तर सांगितलं मोबाईलवर नापास झालेली मला मेकॅनिकल ट्रेडची ITIच्या मुलांची यादी द्या, मी त्यांना घेऊन जातो. तर ह्या 24 ठिकाणी वी आर गोइंग टू हॅव ITIs. आणि हॉस्पिटॅलिटीपासून म्हणजे टर्नर असतील, फिटर असतील, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असेल, एव्हरीबडी हु इज एबल बॉडीड या परिसरातला पहिल्यांदा ज्यांची शेती घेतो त्या सगळ्याच घरातली मुलं, कारण रिस्किलिंग करावं लागेल. एक लक्षात ठेवा, माणूस पहिल्यांदा आपल्या मुलांना शिकवतो, तो पुन्हा शेती करण्यासाठी शिकवत नाही, शेती न करण्यासाठी शिकवतो. सो ॲज लॉंग एज इज गोइंग टू गेट अन अल्टरनेटिव्ह बेटर लाईव्हलीहूड, मला असं वाटतं सहकार्य करण्याची मानसिकता हे अधिक पॉझिटिव्ह होईल. आणखी एक अगदी म्हणजे थोडा हास्यास्पद प्रश्न आहे, तुम्हाला तसं वाटेल, पण ती एक म्हणजे काय म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की इथं आपण आता रोडवर टोल तर रस्त्याच्या बाजूला दाखवलं, म्हणजे या रस्त्यावर टोल असणार नाही. पहिली कसं होतं की कमीत कमी एमर्जन्सीमध्ये कोणाला जर कधी शौचास जायचं किंवा काही थांबायचं तर तिथं व्यवस्था होती टोलवर, पण इथं ती नसणार आहे. मग आता 3.5 तास जर ते नॉन स्टॉप तो मुंबईत जाईन का? ऐका ना, फार चांगला प्रश्न आहे. कारण काय झालं आमची नाही, ऐका ना, ऐकून तर घ्या. प्रश्नाचं उत्तर देतो ना, कारण तुमच्यासारखा मी पण माणूस आहे, मला पण लागणार नाही. मी MSRTC आहे म्हणून इकडे आहे, पण तुमच्या बाजूला 2 वर्षानंतर जाऊन तुमच्यासारखाच प्रवास करणार आहे. सो आय हॅव टू प्रोव्हाइड फॉर माय फ्युचर, डोंट वरी. दर 30 ते 40 किलोमीटरला शहर आहे, तुम्ही 30 मिनिटात तिथे जाणार आहात. ओके, ऐकून घ्या. या रोडमध्ये रोड साईड ॲम्युनिटीज त्या म्हणजे आपण एक्झिट जिथे त्याच्याशिवाय किमान प्रत्येक 40 किलोमीटरला आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर जर पाहिला असेल, रस्त्याच्या मध्ये म्हणजे रस्ता एक्झिट करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक एक्झिटमध्ये जाणार, पुन्हा त्या टोलमधून जाणार, असं करायची गरज नाही. रस्त्यावर ट्रॅव्हल करत असताना प्रत्येक 30 ते 40 किलोमीटरला वे साईड ॲम्युनिटीज, त्याच्यामध्ये पेट्रोल पंप असतील, फूड मॉल असेल, रेस्टॉरंट असेल, म्हणजे शौचालय आणि टॉयलेट्स आणि बेबी सिटिंग ह्या सगळ्याच व्यवस्था असतील, त्यात काही संशय नाही, रस्त्यावरच असते. हॅलो सर, एक मिनिट विचार, मी तुम्हाला बोलतो, यांना नंतर, त्यांना नंतर तुम्ही. हां प्लीज. You are not going to forcefully acquire anything. How do you see? आज ही वस्तुस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंट दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे आज BJP सेना सोबत आहे आणि समोर काही लोक ऑलरेडी तुमच्या आहेत जे ऑलरेडी सत्तेवर नाही आहे. आणि यू हॅव सेकंडली यू हॅव टोल्ड दॅट यू आर गोइंग टू कीप इट ओपन टिल द लास्ट. म्हणजे त्याच्यावर जसं MIDC किंवा हे नोटिफिकेशनचं स्टॅम्प मारतं तसं तुम्ही स्टॅम्प मारणार नाही आहे. म्हणजे यू हॅव गिवन फुल फ्रीडम ॲज ऑन डेट to them that they can buy and they can stop this project any time by not giving the land. And you know हे सगळे किती एकर घेऊ शकतात हे सगळं माझ्यापेक्षा जास्त मला वाटतं. You all know that. And the second biggest challenge is म्हणजे challenge म्हणजे we want to understand from you how you are going to finish this within 3 years. That is a very ज्या क्षणी जमीन हातात असेल, नाही जमीन सगळी मिळाली असं धरा. मग आपले सगळे प्रोजेक्ट 27 महिन्याचे असतात. एक लक्षात ठेवा, वर्क याच्यापैकी PWD कॉन्ट्रॅक्ट मोठ्या प्रोजेक्ट तिथे पाहिले असतील, इट इज ओनली 27 months. औरंगाबादचा अनुभव वेगळा झाला म्हणून विचार. उदाहरण औरंगाबादचे सगळे रोड बनतच नाही लोक. एक लक्षात ठेवा, प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टमध्ये कसं होतं, वी डू नॉट स्टार्ट प्रोजेक्ट विदाउट फिनान्शियल क्लोजर. हा प्रोजेक्ट असा 30,000 कोटीचा प्रोजेक्ट मनाला वाटेल म्हणून घेता येत नाही. जमीन जर ताब्यात असेल तर त्या दिवशी फिनान्शियल क्लोजर असेल. आज माझ्याकडे किमान 12 बँकांचे प्रस्ताव आहे. आता दुपारीही म्हणजे लोक आम्ही 30,000 कोटी देतो, 20,000 कोटी देतो, 11,000 कोटीचे कमिटमेंट देतो.
आणि आमचे सॉलिसिटर्स, आमचे चीफ फायनान्शियल ऑफिसर्स, आमचे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन ॲडवायझर्स सगळे डे इन अँड डे आउट टर्म्स अँड कंडिशन ज्या वेळेला फिनान्शियल क्लोजर असतं. उदाहरण तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा अनेकांना तो वाटतो की बांद्रावरती सिलिंग फार काळ झाला. तुम्हाला सांगतो एकूण 42 महिन्यात प्रोजेक्ट झाला. त्याला आपण 3 वर्षाची वर्क ऑर्डर दिली होती. 42 महिन्यात झाला. 6 महिन्याची एक्सटेन्शन ऑफ टाईम माझ्याकडे अद्याप आहे. पहिली पोकलेन ज्या दिवशी त्यांनी लावली तिथे त्या दिवसापासून इनॉग्रेशन ज्या दिवशी झालं सोनिया गांधींच्या हस्ते त्या दिवशीपर्यंत 42 महिने लागले. तो जनरली मी मुंबई पुणे एक्सप्रेसवे उदाहरण दिलं. सगळ्यात चॅलेंजिंग होतं मुंबई पुणे एक्सप्रेसवे. 9 टनेल आहेत त्याच्यामध्ये. या 100 किलोमीटर साधारण. आय एम सेईंग 50 किलोमीटर्स, पण वी मे मेक 200 किलोमीटरचे 4 पॅचेस होतील किंवा 50 किलोमीटरचे 14 पॅचेस. डिफरंट क्वार्टर. एकाकडे नाही शक्य. एकच पॅच 1.5-2 हजार कोटीचा होणार आहे. हॅलो सर, प्रथम मी आपलं अभिनंदन करतो. एक ड्रीम प्रोजेक्ट आपण आमच्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राचा ह्या विकासाचा मार्ग आहे, परंतु शंका निश्चित असणं साहजिक आहे किंवा इतका मोठा हा प्रोजेक्ट आहे. जसं आत्ता विचारलं गेलं 3 वर्षात कसं कंप्लीट करणार. माझा प्रश्न हा आहे, जसा आपला पूर्वीचा मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवे आहे तो करत असताना आपण शक्यतो रेल्वे लाईन्स कुठं क्रॉस होणार नाही किंवा ओव्हरब्रिज होणार नाही याकरता काळजी घेतली. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी आल्यात, पर्टिक्युलरली ही अडचण आपल्याला जास्त मला असं वाटतं वैजापूरहून शिर्डीला जाताना आली, ज्या ठिकाणी बरीच वर्ष ते काम पूर्ण होताना लागलं. अशा पद्धतीच्या अडचणी यामध्ये आल्या तर त्या कशा आपण निवारणार. कारण त्या बऱ्याच वेळेला जसं आपण सांगितलं का वन विभागाचं मंजुरी मिळायला वेळ लागतो, तसं रेल्वे डिपार्टमेंटचेही मंजुरी मिळायला बरीच वेळ लागते. आणि जागोजागी त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याची कॉस्ट जी आहे ती खूप जास्त असते. एकूण 9 ठिकाणीच आरोपी आहेत. 706 किलोमीटरमध्ये फक्त 9 आरोपी आहेत. रेल्वे ओव्हरब्रिज. नो प्रॉब्लेम. इट इज एक लक्षात ठेवा, आपल्या सर्वांना डेव्हलपमेंट इज नॉट अ ब्युरोक्रॅटिक और टेक्निकल प्रोसेस, इट्स अ पॉलिटिकल प्रोसेस. राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर याला GADला अप्रूव्हल, त्याला जनरल अलाइनमेंट ड्रॉइंग म्हणतात, त्या सुद्धा वेळेवर मिळेल. राजकीय इच्छाशक्ती जर नसेल तर आपण 30,000 नाही 60,000 कोटी जरी बँकेत ठेवले तरी 60 वर्षही प्रोजेक्ट होणार नाही. सो इट्स अ पॉलिटिकल प्रोसेस अँड देर इज अ ट्रिमेंडस कमिटमेंट. म्हणजे केंद्रीय मार्च मिनिस्टर असतील किंवा राज्य सरकारचे मुख्यमंत्री महोदय असतील, दोघांच्याही समोर इट्स अ ड्रीम प्रोजेक्ट. आणि अक्रॉस दी बोर्ड म्हणजे मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, लेट मी टेल यू, माझ्याकडे आजपर्यंत एकही व्यक्ती येऊन विरोध करायला आलेला नाही, कुठले कार्यकर्ते पण आलेले नाही. आपल्याला उदाहरण देतो. माननीय आयुक्त साहेबांना माहिती आहे, लोटेगाव ते शिर्डी आम्ही 25 किलोमीटरचा हा रेल्वे मार्गाकरता गेल्या 25 वर्षाचा वाढतोय. आणि एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टीमध्ये आज इथे काय सांगितलं मी तो सांगेन, नांदेडला जे सांगितलं 7 वर्षापूर्वी, नांदेडला मी एकटा करू शकत नव्हतं. देर वॉज अ पॉलिटिकल सपोर्ट. आज ठाण्याचं स्वरूप बदललं किंवा कल्याणचं बदललं किंवा नागपूरचं बदललं, इट इज नॉट चंद्रशेखर डुईंग इट ऑर मोकलवाड. Basically, it was decided politically it should be done. Then they find means and instruments both. Thank you. Hello sir. यांच्यानंतर तुम्ही कंटिन्यूमध्ये होते, तुम्हाला घेतो. या बेसिकली कॉन्ट्रॅक्टर्स इव्हॅल्युएशन तुम्ही जेव्हा करणार या प्रोजेक्टसाठी, याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर्सचं इव्हॅल्युएशन करताना ग्लोबल बेंचमार्क जे काय आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स करंट कॉन्ट्रॅक्टर जे काही करतात काम, आणि हे 3 वर्ष का, वाय वी कॅनॉट थिंक ऑफ 1 year. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सला तुम्ही टेक्नॉलॉजिकली अपग्रेड करण्यासाठी काही सपोर्ट करणार का, म्हणजे इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग द टेक्नॉलॉजी, बेंचमार्किंग ते, आणि ते तुम्ही डिमांड करणार का या प्रोजेक्टमध्ये. कारण दिस इज गोइंग टू बी द ड्रीम प्रोजेक्ट आणि वी हॅव टू बी अहेड ऑफ ऑर ॲटलीस्ट इन लाईन विथ डिफरंट कंट्रीज ॲज फार एज वी आर डुईंग दिस प्रोजेक्ट. आपण जर हिस्टॉरिकली 27 महिन्यात करतोय तर आपण हाही प्रोजेक्ट 27 महिन्यात करत असेल तर आपण काही वेगळं काही करत नाही आहे. देर आर सगळेच आज जे कॉम्पिटिटर आहेत ते सगळेच इंटरनॅशनल आहेत. द वे वी आर गेटिंग युरोपियन कन्सोर्टियम अँड मलेशियन कन्सोर्टियम अँड साऊथ कोरियन्स अँड चायनीज, दे विल ऑल बी ऑन बोर्ड. वी आर आस्किंग देम टू कम विथ द बेस्ट ऑफ देअर प्रोसेसेस अँड प्रॅक्टिसेस. सर माझा प्रश्न तो नाही, तुम्ही 27 महिन्याचा बेंचमार्क जो ठेवलेला आहे, अनलेस वी चॅलेंज दॅट बेंचमार्क, हे होणार नाही. आय अग्री विथ यू. व्हेरी गुड सर. आय एंटायरली अग्री. तुम्ही. Yeah, hello sir. Going back to the Mumbai-Pune expressway, the problems faced in the Ghat section, because there have been incidences of landslide recurring every year.
So how you are planning to mitigate those problems when you are crossing the Ghat section in after Mumbai? सी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या घाट सेक्शनचा प्रॉब्लेम असा होता ॲज अ सेट की आपण आहे तीच अलाइनमेंट इम्प्रूव्ह केली होती. दॅट वॉज नॉट अ न्यू अलाइनमेंट. कारण दे डिड नॉट परमिट अस टू हॅव अ न्यू अलाइनमेंट at that point of time because we were the new alignment was disturbing the habitat of flying squirrels. Now new alignment what we have already taken, म्हणजे सिंहगड पासून ते खालापूरपर्यंतची त्याच्या सदर्न साईडला एका डिस्टन्सवर आहे, त्याला क्लिअरन्स मिळतं आहे. या परिसरामध्ये सुद्धा आपण सुदैवाने जी अलाइनमेंट घेतली ती रिजवरून आहे. ॲक्च्युली आपल्या इथं कटिंग नाही. तुम्ही पाहिलं मुंबई पुण्यामध्ये कटिंग मोठ्या प्रमाणात आहे. Yeah, a lot of blasting has been done. Yeah. इथे नाही कटिंग. वी आर गोइंग ऑन टॉप. ॲक्च्युली तुम्हाला कोकणातली जर अलाइनमेंट दाखवली असती घोटीवर म्हणजे मानस आहे बरोबर, इगतपुरीला मानसच्या पश्चिमेला आणखी एक रिसॉर्ट होतं, त्या दोन्हीच्या मध्ये 120 मीटर आपण जागा घेतोय. वी आर फ्लाइंग टेकिंग अ वायडक देअर. दुसऱ्या हिलच्या टॉपवर जातोय, दुसऱ्या हिलच्या टॉपवरून तिसऱ्या हिलच्या टॉपवर जातोय आणि विही गावावरून वी आर लँडिंग ॲट उंबरमाळ. सो इट इज बाय अँड लार्ज इट टॉप टू टॉप. Okay. And if you are, we are not cutting it. so if you are going for the concrete surface and on the slopes, because there will be heavy rainfall also in the Ghat section, so what are the special precautions being taken to take care of the slippage of the vehicles? Particularly this section will be heavily crowded, Mumbai to Nasik. All these issues are flagged. DPR, we will be DPR, our DPRs will be tendered by August. Okay. So, in the discussions. Thank you. तुम्ही जागा घेताय. Start from Nagpur till that, how much land you have get? आम्हाला किती मिळाली आम्ही घेतलीच नाही. शासनाचा निर्णयच नाही. पार्टिसिपेटिव्ह मेथडनं तुम्हाला जमीन किती मिळाली? आम्ही अद्याप लोकांकडे गेलोच नाही मागायला. जोपर्यंत मला कॅबिनेट हातात कागद देत नाही तुम्ही तुमच्याकडून अर्ज कसं घेता. 28 तारखेला कॅबिनेट निर्णय होईल, 30 तारखेपर्यंत GR निघेल. देन आय विल कम टू पीपल की हे आमचे GR आहेत, ही फॉर्मॅट ऑफ ॲग्रीमेंट आहे. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे सर्व जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी वी विल कम. आज आम्ही फक्त तुमच्याशी चर्चा करतो जनरल मॉडेल आणि मॉडेलची चर्चा का करू शकतो. कॅबिनेटची सिक्रेसी का नाही. कारण 30 नोव्हेंबरला कॅबिनेट कमिटी इन्फ्रास्ट्रक्चरने जो निर्णय घेतला त्यातच दिलं लँड पुलिंग मॉडेल ऑन द लाईन्स ऑफ अमरावती. अमरावती लँड पुलिंग मॉडेल काय आहे हे जर इंटरनेटवर टाकलं तर जसं तसं मिळतं. ओनली दॅट मॉडेल. जमीनवाल्याला जमीन मिळणार पण ज्यांचं ऑलरेडी बांधकाम द्यायचे देईन त्याला काय मिळणार ते एक प्रश्न. आणि दुसरा एक आहे की बांधकामात ऐकून घ्या. प्रश्न नाही ऐकून सांगा एका प्रश्न. विहीर बांधकाम पाईपलाईन याचं कॉम्पेन्सेशन जे काही मार्केट व्हॅल्यू असेल. आणखी दुसरा प्रश्न असा होता जसं आपला औरंगाबाद आणि पुन्हा आपला हायवे झाला परंतु त्याच्यात रस्ते ते रिपेअर करतात तेव्हा असं करतात इथे 150च्या स्पीडनं तसं बनवलं तर आपण तर विमानाची गरज नाही आपणच उडून होते त्यात इतके फास्ट उडते. तर याच्यासाठी तुम्ही त्या लोकांचे काही पैसे दाबून ठेवणार आहात का ठेकेदारांचे? एक मिनिट यांना दाबून ठेवणे आपल्याकडचा कार्यक्रम मोठा. 3 सेक्टर टुरिझम, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री अँड फूड प्रोसेसिंग they are hugely untapped आहे. मतलब huge potential आहे पण untapped आहे. One thing which I am seeing in this project, being this is passing through hinterland and a huge stretch, one of the reason that we could not encash this potential is just because there is no road connectivity. That is getting addressed here. Now you are establishing another 24 nodes. So are you thinking to have some special package incentive schemes so that these sectors can be taken? These 3 sectors can be taken. I am with you. I am demanding that. अरे काय आय एम नॉट सिग्निफिकंट. काही गोष्टी उत्तर मी देणार नाही परंतु दॅट इज गोइंग टू बी रायडर. इफ यू डोंट डू दिस विल नॉट बी कॉम्प्लिमेंटेड. प्रोजेक्ट खूप छान आहे. आपलं अभिनंदन आणि रिटायर होण्यापूर्वी आपला पूर्ण व्हावा अशी शुभेच्छा. प्रश्न असा आहे नवीन तुम्ही जे प्रोजेक्ट केलेला आहे तर जुना आपला एक्सप्रेस हायवे आहे तो असा सोडून देणार का? आज ज्या अवस्थेत आहे काय आलंय
त्या एक्सप्रेसवे चूक करून शासनाने ते परत पीडब्ल्यूडीला दिला. ओके, आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो परत आम्ही घेतोय आणि तो आहे त्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीला मेंटेन. जसं मुंबई पुण्यामध्ये एक्सप्रेसवे चांगला मेंटेन होतो आणि NH4 सुद्धा चांगला मेंटेन होतो, तसा हा सुद्धा रस्ता आपण मेंटेन करू. पण सांगितलं लोकल कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता 2 लेनचा उत्कृष्ट माहिती, त्या रस्त्याची इश्यूज माहिती आहे म्हणून त्याचा हा रिपेअर होत नाही म्हणून इकडे लोक वापरतात. नाही हा पण मला वाटतं यस ते अगोदर काही शेतकऱ्यांच्या शेताच्या एकदम मधनं रोड जर गेला हा आणि त्याच्या बाजूला जर त्याच शेतकऱ्याची जर काही जमीन असेल तर हा एक्सप्रेसनी जर एक्झिट असणार नाहीये तर मग ती राहिलेल्या जमिनीमध्ये जाण्यासाठी त्याला रस्ता कसा मिळणार? मला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी त्या 20 एकरच्या मधनं रोड चाललाय तो, तिघा भावांची आमची जमीन आहे, तर त्यांना रोड तो कसा मिळेल? आता बाजूलाच आमच्या फक्त कॉर्नर शिल्लक राहतात, जे काही आता आमचं चालू आहे आमच्या भागामध्ये जालन्यामध्ये, तर मग त्या शेतामध्ये जाण्यासाठी आम्हाला रस्ता कसा मिळणार? दुरून जावं लागेल एक. दुसरा, या सगळ्या 700 किलोमीटरला दोन्ही बाजूला MSRDC ला प्लॅनिंग करण्याच्या सूचना मिळतात. म्हणजे एंड टू एंड सर्व्हिस कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. या जसं आम्ही प्लॅन सादर पण केला शासनाला, त्यामुळे आम्ही तुम्हाला वेगळ्या सूचना देऊ. कारण तुम्हाला नुसतं 700 किलोमीटर एंड टू एंड कनेक्टिव्हिटी करा म्हटलं तर त्याला अर्थ नाही. कारण काही घाट सेक्शन आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा मॅप करून देणार आहे की या नोडपासून त्या नोडपर्यंत, तर हे मधले शेतकऱ्यांचे प्रश्न त्याने ॲड्रेस होणार आहेत. ते बी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी इंडिपेंडेंटली. कारण लोकलकडे बैलगाड्या आहेत, कापसाच्या गाड्या आहेत, दुधाच्या गाड्या आहेत, ह्या सगळ्या गेल्या पाहिजे लोकल. इनफॅक्ट त्यासाठी असेल का नोड कनेक्टिव्हिटी असेल. शेतकऱ्यांना आपण जो मोबदला देणार आहात, आपण म्हटलं मोबदला नाही, पिकाचं 10 त्याला ऍक्च्युली त्याला खावटी दिलं जाते. जेवढं उत्पन्न आज आहे तेवढं 10 वर्ष अश्योर करतो. यावर्षी 20 तुम्हाला सांगितलं की या सगळ्या उत्पन्नाचे आकडे आपण घेतलेले आहेत. उत्पन्नाचा आकडा शासन निश्चित करणार आहे. आणखी निश्चित झालं, पण आकडे तुम्हाला सांगतो की साधारणतः जिरायतला 20,000 रुपये उत्पन्न आहे, असं आज ऍग्रिकल्चर कमिशनरने आम्हाला अमरावतीचे 5 जिल्हे, नागपूर, वर्धा, अहमदाबाद, बागायतचे काही ठिकाणी 40 आहेत, काही ठिकाणी 50 आहेत, काही ठिकाणी 60 आहेत. ओके, आणि यावर्षी जर समजा 20,000 ठरलं तर पुढच्या वर्षी 22, तिसऱ्या वर्षी 24, चौथ्या वर्षी 26, असं 10% इन्क्रीमेंट आहे. तो अमरावतीचा पॅटर्न तुम्ही जर इंटरनेटवर टाकला ना, जो आकडा आता ठरेल त्याच्यावर दर वर्षाला 10% वाढून 10 वर्ष. आणि त्या शेतकऱ्यांना काही जमिनीबद्दल काही फिक्स आकडा पण द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याचं पुढचा उदरनिर्वाहासाठी आणि काही त्याच्या घरातले मुलाबाळांची एले प्लॉट तो केव्हा डेव्हलप होईल आणि त्याला केव्हा काम येईल त्या दरम्यानच्या काळामध्ये अगोदर डेव्हलप होईल. तुम्हाला सांगतो, मी जर एनए प्लॉट डेव्हलप करून दिला नाही ना तर मला रोडसाठी कोणी जमीन देणार नाही. अगोदर रोडच्या लक्षात असेल की मला नोडला जमीन मिळणे, म्हणून तुमच्यासमोर हा तुम्ही याचा सिन्नरचा जो लेआउट सांगितला ना, असे जवळपास 24 नोडचे टेंटेटिव्ह लेआउट आम्ही तयार केलेले आहेत. शासनाचा निर्णय झाला की विल सिट विथ पीपल आणि लोकांबरोबर बसून त्याचे प्लॅन तातडीने करून आम्ही लोकांना डिस्ट्रीब्युशनच्या प्रोसेसवर, हे डिस्ट्रीब्युशनच्या प्रोसेसला गेल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही. सीएम साहेबांनी सांगितलं की 24 ला 24 होणार नाही, परंतु प्रत्येक डिव्हिजनला 1 नोड करा, त्याचे सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करा, सो दॅट रेस्ट ऑफ द पीपल करा. आणि नोड डेव्हलपमेंट ही माझी प्रायोरिटी आहे. त्याचं बजेट वेगळं आहे, त्याचा एक्सप्रेसवेच्या बजेटशी काही संबंध नाही. त्याच्यासाठी शासन पुढच्या 15 दिवसामध्ये 500 कोटी, म्हणजे प्रत्येक नोडला 100 कोटी ऑलरेडी रिलीज करत आहे. त्यामुळे दिस प्लॉट विल बी सेलेबल राईट फ्रॉम द डेट ऑफ अलॉटमेंट. टेंटेटिव्ह असं काही किती जाऊ शकेल असं काही अंदाज बांधलेला आहे आपण डिपार्टमेंटने? 25% जे त्याला लँड मिळेल त्याचं किती अंदाजे? कुठलाही तालुका आम्ही पाहिला, मेहकर सारखा तालुका पाहिला, दुसरबीड पाहिला, आम्ही कारंजा लाड पाहिला. 500 रुपये स्क्वेअर फीट कुठेच जात नाही. माझ्या गावाला माझंच लेआउट आहे, त्याच्यामध्ये 800 रुपये स्क्वेअर फीट तामसा नावाचं कोकणातलं गाव आहे, तर 400-500च्या खाली कुठे जात नाही. 11,000 स्क्वेअर फीट म्हणजे साधारणतः 44 लाख रुपये त्याला भेटले, तरी 44 लाख रुपये आज घेऊ नये. जिथे प्रश्न असा आहे की एक मुस्त जिथे कॉम्पन्सेशन दिले तिथे फार चांगलं झालेलं नाही. त्याला जर अश्युअर्ड लाईव्हलीहूड 10 वर्ष मिळाला आणि पाहिजे तेव्हा जमीन विकण्याची जर संधी मिळाली तर त्याला अधिक चांगला फायदा होईल. दिस इज आयडिया. कारण आपल्याला फार लवकर प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा, त्यासाठी मी म्हटलं शेतकऱ्यांना जरा चांगला मोबदला किंवा काय जे काही जास्तीत जास्त देऊ शकले तर कदाचित ते आपल्याला लवकरात लवकर आपल्या जमिनी देतील आणि आपला रोड पूर्ण लवकर होईल.
एवढी सर. नागपाल सर. Hello. I don't have any question. I have one small suggestion. Everyone has finished. फिनिश सगळं तुमचा शेवटचा प्रश्न. प्रश्न नाही आहे. Suggestion. One message to my citizens. When Mr. Radhesham Moparwar is there, he will do it. Thank you. Second, see, MSRDC has done many flyovers in Mumbai last 15-20 years. There are two express highways, as you said. One Mumbai-Pune and one Agra and Delhi. That is very good. Mumbai-Pune we did. That is also good. We enjoy when we pass through that. Now this, we have been doing many. परवा आपले 3 flyover हे झाले. That Jalna Road flyover is good aesthetically also. We put same concrete. We pour same concrete. My request that you are engaging many landscape consultants on that. We must put a maximum thrust on that. It should be architectural because we are making for 200 years. No, our next generation are going to see that, and that doesn't cost us. It costs only that design cost. It is very not even 1% of the cost. If you take care of that, it will give a piece of architecture. Thank you. आपण फार चांगला प्रश्न विचारला नागपाल साहेबांनी. मी कृपया सांगू इच्छितो की ह्या कन्सल्टंट्सच्या यादीमध्ये प्रत्येक डिव्हिजनला जो कन्सल्टंट आहे त्या कन्सल्टंटकडे 5 कॉम्पोनंट. एक सर्वे इंजिनियर्स आणि हायवे इंजिनियर्स, दुसरा आहे अर्बन प्लॅनर्स, हे सगळे शहर. चौथा आहे सोशल इम्पॅक्ट असेसमेंटसाठी त्याच्याकडे एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. कारण ही कन्सेप्ट जर आत्ता आपण इनिशियलीच घेतले नाही त्यामुळे ईच कन्सल्टंट इज गोइंग टू वर्क ऑन दॅट. आणि त्याला परत नोडल कन्सल्टंट आपण पाथरकर साहेबांना नोडल कन्सल्टमध्ये अर्बन प्लॅनिंगच्या जे प्रोजेक्ट त्यातले जे प्रस्ताव येतील ते व्हेटिंग करण्यासाठी घेतलेलं आहे. त्याच्याकडे हायवे, ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स, रिअल इस्टेट, अर्बन, फिनान्शियल अँड ट्रान्झॅक्शन एक्सपर्ट. दिस अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण लँडस्केप अँड आर्किटेक्ट असे 3 कॉम्पोनंट घेतले. येस तुम्ही सर. नो, नॉट अ सिंगल. बिकॉज एकूण 500 स्ट्रक्चर अफेक्ट होतात 700 किलोमीटरमध्ये. तेही काही गोठे कुठे जमिनी, कारण ते फार काळजी घेतली. फॉरेस्ट आणि कुठेही हॅबिटेशनवर जायचं नाही. सर, माझा प्रश्न नाही, सूचना आहे की आपण एवढ्या प्रमाणामध्ये करतोय आणि हा सगळ्या एरियामध्ये सोलार रेडिएशन सगळीकडे चांगलं आहे आणि आपण जर का फ्युचरमध्ये सोलार पॅनल्स ऑल थ्रू 700 किलोमीटर आहे तसे. सोलार आणि सोलार बॅटरी चार्जर जर असतील तर त्याचा सोलार कन्सल्टंट्स आर ऑलरेडी वर्किंग. सोलर पॉवर इज गोइंग टू बी हार्नेस. जेवढं जसा जलसंधारणाचा प्रश्न आहे तसा सोलर पॉवर हार्नेसचा प्रश्न. सर, एक सूचना अशी आहे सर की हा 700 किलोमीटरचा पॅच आहे आणि जवळपास 200 किलोमीटर हा जवळपास मराठवाड्यातून जातो. तर टेंडर काढताना पहिले मराठवाड्यातलं काढावं अशी विनंती आहे. नॉर्मल प्लॅनिंग नॉर्म्स, कमर्शियल वेगळं म्हणजे प्रत्येकाला आपण कमर्शियल सुद्धा देणार आहोत. समजा तुम्हाला 11,000 स्क्वेअर फीट असेल तर तुम्हाला 2,000 स्क्वेअर फीट कमर्शियल आहे. तसं कमर्शियल सेक्टरच वेगळं करणार. And by and large, we are asking MIDC to pitch in. Apart from the urban township that we will do, they should really come and even the industry part. दोन प्रश्न आहे. एक जे अगोदर 1995 मध्ये नागपूर मुंबई एक्सप्रेसवे करता जे आपण जमिनी संपादित केल्या होत्या 100 फूट. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता चांगल्या व्यवस्थित 2 लेनचा रोड होणार आहे. आता ज्या जमिनी उरणार आहेत त्या आपण शेतकऱ्यांना परत करणार आहात का? कारण की ते आपण साधारण 90-95 हजार रुपये एकर प्रमाणे आपण त्यांना पैसे दिलेले. सेकंड माझा दुसरा प्रश्न आहे सर, कारण लासू स्टेशन ही मराठवाड्यातली चांगली उत्कृष्ट बाजारपेठ आहे. तिथून इंट्रन्सला आणि आउटरला आपण काही व्यवस्था केल्या आहेत का या नवीन एक्सप्रेसवे कंपनी? फक्त 2 जे उदाहरणार्थ दाखवलेत ना, ज्या ज्या ठिकाणी खरून एक्सप्रेसवे जाणार, रेल्वे लाईन जाणार त्या ठिकाणी इंटरचेंज चांगला होणार. गावाला तिथं आपण सर्व्हिस देणार आहोत. तिथं बाकी ज्या ठिकाणी लातूर सारखे बिझी स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी लातूर नाही सर, लासूर.
लासूर हा बिझी स्टेशन जिथे आहे तिथेही चांगल्या पद्धतीचं इंटरचेंज मॅनेज असते. आपलं आहे का प्रोव्हिजन केलंय का? आणि आता हे ज्या जुन्या आपण सिग्नलचं उदाहरण दाखवलं लागतं, सिग्नलचं फक्त उदाहरण दाखवलं लागतं, असं सगळ्याच ठिकाणचं आहे. आणि हे जे जुनं आपण ॲक्विजिशन केलेलं आहे सर, आता तुम्ही म्हटले का आता एक 2 लेनचं उत्कृष्ट रोड होईल, परंतु आता जे आपण 100 फूटचे जे शेतकऱ्यांचे आपण ॲक्विजिशन केलेले आहे 100 फूट जमीनपैकी 1 फुटे परत जाणार नाही, पण त्याचं आता आपल्याला 100 फूटची आवश्यकता नाही ना सर. नाही, तसं नसतं. सर्व अतिक्रमण होऊन बसले. ठीक हो, ते सुदैवाने MSRDCनेच केलं ना सर ॲक्विजिशन. हो, परंतु नाही तुमचं असं लक्ष आहे का त्या रोडवर? कारण की आपण जमिनी घेऊन टाकतो, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन टाकतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही सर. आज आमचं लक्ष त्या गोष्टीवर नाही, ही वस्तुस्थिती आहे, कारण की PWD कडे रोड आहे. नाही ते आता केलं सर, आता PWD कडे 2 वर्ष आहे. एनिवे, त्या मुद्द्यात मी आज बोलून उपयोग नाही. आज माझ्याकडे तो रोड नाही. एकदा मी लग्न लावून मुलगी दिल्यानंतर काय होतंय त्याच्यावर मी आज जास्त ओके, मला असं वाटतं की वी आर थ्रू. सूचना होती सर, नाही ते माहीत त्याची आता सर, हा रोड म्हणजे डांबर राहणार आहे का सिमेंट कॉन्क्रीट सर राहणार? निर्णय घ्यायचा. सर मी माहीत पुढे बोलू. सर 2 मिनिट आमदार साहेबांना बोलू दे ना, त्याचं प्रायोरिटी. तर मला तर 6:30 झालेले लोकांना बरेच पाठिंबाचे अर्धे लोक गेलेले आहेत, त्यामुळे आपण परवाच गेल्या 2012, 13, 14ला DMIC साठी जवळजवळ 7,500 एकर जागा आपण संपादित केली आणि त्या ठिकाणी 23 लाख रुपये पर एकर असा शेतकऱ्याला मोबदला दिला. आणि त्याच आमच्या औरंगाबाद तालुक्यामधून जालना ते दौलताबाद किंवा दौलताबाद पर्यंत औरंगाबाद तालुका येतो. या परिसरातून तो रस्ता जातोय. नो डाऊट तुम्ही जे काही उदाहरणं दिली, ड्रायपोर्ट आहे जालन्याचा. हॅलो, अजून विरोधी पक्षाच्या भाषेत म्हणायचं का? त्यांनी सांगितलं मग आपला जो प्रकल्प आपण हाती घेतला तो अतिशय चांगला आहे आणि मानसिंग बापूने आणि बऱ्याच जणांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या की आपण तो पूर्णत्वास न्यावा. आमच्याही शुभेच्छा आहे. परंतु शेतकऱ्याला देण्यात येणारा मोबदला जो मागच्या वेळेला 23 लाख रुपये प्रति एकर दिला आणि 15% जागा त्याच्यातून दिली. 15% जागा 23 लाखातून पैसे कापून दिले. हो, ते जे शेतकऱ्याला ज्या किमतीने पैसे दिले त्या किमतीने, MIDCच्या रेटने नाही, जे उद्योजकाला देण्यात येणार आहे त्या रेटने नाही असो. परंतु ते करत असताना आता शेतकऱ्याला जेव्हा ती MIDC जागा देते DMICतून, त्याच्याबद्दल थोडीशी लोकांच्या मध्ये जी निराशाजनक परिस्थिती कधी निर्माण होते, पुनर्वसन होत नाही तोपर्यंत. संपादन केल्यानंतर आज जेव्हा DMIC जागा मागायला शेतकरी गेले, ते एका डोंगरात एका कोपऱ्यात एक प्लॉट दाखवला आणि म्हणले तिकडे घ्या तुमची, नाही तर काय करायचं ते करा. तर ती घटना औरंगाबाद तालुक्यामध्ये समोर दिसते आज. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यातून तो रस्ता जातोय. असे जे काही घटना घडतात त्याच्यामुळे नव्या प्रकल्पाला खीळ बसायला एक मदत होते. म्हणून आपण त्याच्या दृष्टीने तो ॲश्युरन्स द्यावा की याच्यामध्ये आम्ही आपल्याला मालकी हक्काचे प्रमाणपत्र कधी देणार आहे वगैरे त्या नोट्समधले. आणि दुसरं माझी सूचना अशी राहील की मला साहेबांनी थोडं गाईड केलं होतं की साधारण 30,000 रुपयापर्यंत एका शेतकऱ्याला, कोरडवाहू शेतकऱ्याला 10 वर्ष दरवर्षी 30,000 रुपये प्रति एकर असे पैसे अंदाजे मिळेल अशी आमची IQ माहिती. कारण तुम्ही म्हटले आता कॅबिनेट झाल्याशिवाय अजून काही डिक्लेअर करता येत नाही किंवा जे काय असेल. पण तीच रक्कम जर आपण थोडीशी जास्त मोठ्या प्रमाणात दिली तर फार बरं होईल असं मला वाटतं. त्याचं कारण असं की हा तिकडेच बोलतो पण तुम्ही व्हाया मोपलवार साहेब. तर मी याच्याकरता आम्हाला त्याच्या संदर्भात एक काहीतरी वेगळी भूमिका घेऊन बोलायचं नाही, पण एक विकासाचं काम आहे. त्याच्यामध्ये मला सूचना एवढ्यासाठी करायची होती की 1 एकर ज्या शेतकऱ्याची जमीन जाते ना, त्याचं 30,000 रुपयामध्ये कुटुंबच चालत नाही वर्षभर. आणि आपण तुम्ही मग अशी बोलले की मला एकरी 5 क्विंटल कापूस झाला,
साहेब तुमची शेती म्हणून 5 क्विंटल झाला, माझ्यातही 5च होईल, पण जो खरा शेतकरी शेती करतो त्याला आता कुठेही 10 ते 15 क्विंटलच्या खाली कापूस होत नाही. आता साहेब आपले कृषी खात्याला खूप वर्ष होते, त्याच्यामुळे दांगड साहेब माझ्यापेक्षा चांगलं सांगतील. नो डाऊट ॲव्हरेज काढलं महाराष्ट्राचं किंवा देशाचं तर मग खूप खाली जातं. परंतु आता विदर्भातला काही भाग आहे, लोक शेती करायला लागले, मराठवाड्याचा भाग आहे, जालना आणि औरंगाबादचा परिसर आहे. आज आम्ही एका एकरामध्ये पिंपरी राजा ते लाडसंगी परिसरामध्ये 5-5, 10-10 लाख रुपयाचे डाळिंब काढणारे शेतकरी तुम्ही आम्हाला शासनाने 500-500, 1000-1000 शेततळी एका तालुक्यात दिली. आणि एवढं मोठं उत्पन्न आता तर माझ्या औरंगाबाद तालुक्यातून जयपूर, बनगाव, तुमचा फेरन जळगाव, वरुड ह्या ट्रॅकमधून जिथून रस्ता चालला तिथं 100% बऱ्यापैकी 50-75% एरिया डाळिंबाने व्यापलेला आहे, डाळिंबाची बागायतदार आहे. तर अशा ठिकाणी मला आपल्याला एवढीच विनंती करायची की 30,000 रुपये हा क्रायटेरिया जर आपण लावला किंवा बागायताला 50ही लावला आणि 10 वर्षामध्ये त्याला आपण 5 लाख रुपये देणार आहे, त्यात त्याच्या मुलाचं शिक्षण आहे, त्याच्या मुलीचं लग्न आहे, त्याचा दवाखाना आहे, आईवडील आजारी पडणार आहे आणि शेतीचं 100% उत्पन्न बंद होणार आहे. तर अशा वेळेला त्याला कॉम्पेन्सेशन देताना त्याचा जरूर विचार व्हावा एवढी सूचना. धन्यवाद. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की 28 तारखेनंतर देता येईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, मी मध्ये दिलं होतं की 15% म्हणजे एका कोपऱ्यात दिल्यामुळं लोकांची नाराजी होती. आम्ही चाकणला तसं केलं नव्हतं, पण इथं का करतात मला समजलं नाही. इट इज बॅड. आम्ही खेडला सुद्धा जो सेक्शन दिला तो मुख्य रस्त्यावरचाच दिला होता. त्यामुळं ही अनफॉर्च्युनेट आहे की असं जर होत असेल तर ते तुम्हाला सेट राईट करून घेता येईल, कारण त्याच्या असं काही नसतं. त्या रेखा काही परमेश्वराने मारलेली नसतात. म्हणजे हा सेक्टर तो त्याने का इथे तो डिसएडव्हान्टेज अजिबात नाही, कारण सगळं सेक्टर तुमचं असणार आहे. आम्ही 500 हेक्टरचा नोड केला, लोकांना 125 हेक्टर द्यावं लागणार आहे आणि रस्त्यामध्ये 400-500 हेक्टर घेणार, त्या लोकांना 125 हेक्टर द्यावं लागणार आहे. मेदार ते 250-300 हेक्टर. त्यामुळे गव्हर्नमेंट इज गोइंग टू बी इन मायनॉरिटी. म्हणजे जी काही MSRDCकडे किंवा गव्हर्नमेंटकडे किंवा PWDकडे जागा आहे लॉटरी नसेल, नाही इट विल बी बाय लॉट. परंतु त्यातला कमर्शियल पार्ट किती देणार आहे, रेसिडेन्शियल देणार आहे, तो साधारण त्याला आपल्याला सगळं तपशीलवार असेल. म्हणजे एक तर 15% कमर्शियल असेल. म्हणजे तुम्हाला जर 10,000 स्क्वेअर फूट प्लॉट मिळणार असेल तर 1,500 स्क्वेअर फूटचा तुम्हाला ऑप्शन असेल. तुम्ही आहे त्याच्यावर तुम्ही कमर्शियल करा, पुढे खाली दुकान आणि वर घरं बांधतात त्या पद्धतीने, किंवा कमर्शियल सेक्टरमध्ये तो 1,500 स्क्वेअर फूटचा प्लॉट घ्या. दॅट विल बी वर्क. तो बेसिकली प्लॅनिंग प्रोसेसचा भाग आहे. तो ट्रान्सपरंटलीच असेल, तो तुमच्यासाठीच करायचा आहे, आम्हाला रिटेन नाही करायचं. त्यामुळे जसं MIDCमध्ये बल्क आम्ही रिटेन करतो आणि कमी तुम्हाला देतो, इथे तसं नाही आहे. इथं 25-50 हेक्टर राहील गव्हर्नमेंटकडे, पण 250-300 हेक्टर लोकांकडे परत आहे. तो डॉमिनेटली हा लोकांचा सेक्टर असणार आहे. सर, या दोन्ही बाजूला बिल्डिंगचे काही नॉर्म्स असणार आहे का? दोन्ही बाजूला जे काही बिल्डिंग्स होतील आणि नॉर्मल कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग नाही तर सगळ्यांचे स्टेट हायवेचे जे नॉर्म्स आहेत, नाही ते ग्रहित धरूनच प्लॅनिंग होईल. म्हणजे तुम्हाला अफेक्टेड प्लॉट नाही देणार आम्ही. नाही प्लॉटचं म्हणतच नाही, दोन्ही बाजूला जे काही डेव्हलपमेंट होईल ते किती लांब पर्यंत होईल? म्हणजे स्टेट हायवे ऍक्ट खाली जे आहे 75 मीटर आणि 60 मीटरची जी अंतर नंबर ती जी काय असतील ती सेम स्टेट हायवे ऍक्ट मध्ये काय बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईन प्रत्येक रस्त्याला वेगवेगळी डिफाईन करण्याची प्रोव्हिजन आहे. हॅलो सर, थोडासा वेळ घेईल आपला. यू आर द लास्ट. 2-4 क्वेश्चन्स आहेत, पण थोडासा माझा एक्सपिरियन्स आहे याबद्दल म्हणून थोडंसं काय म्हणतोय आपल्याला. मी US मध्ये 3 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या ज्या धर्तीवरती आपण एक्सप्रेसवे बांधतोय त्या धर्तीच्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आपण जे करतो हे डेफिनेटली एका प्रगतीच्या मार्गावरती चाललो, ही खूप छान गोष्ट आहे. पण जे काही मला अडचणी आल्या US मध्ये किंवा आत्ताही बघताना इंडियामध्ये, त्या आम्हाला सांगावं वाटतात की एक पहिल्यांदा जेव्हा एक्सप्रेसवे बांधतायत तर तेव्हा त्याच्यावरती जी स्पीड लिमिट सांगितली आहे ते आपण 150 km/hची सांगितली आहे, पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये 150 किलोमीटरचा कुठेच रस्ता नाही आहे. आणि जे आपण ऑटोबानचं उदाहरण दिलं ते मी युरोपमध्ये पण 11 कंट्रीज ट्रॅव्हल केल्यात, त्याच्यामध्येही कुठेही ऑटोबानमध्ये स्पीड लिमिट नाही आहे. जरी नसेल तरी तिथे जे व्हेकल्स आहेत त्या व्हेकलची जी कॅपॅसिटी आहे ट्रॅव्हलिंगची ती कधीही एवढ्या स्पीडनी जात नाहीत ते. आणि जर जात असतील तर त्या व्हेकलचे जे डिझाईन्स आहेत ते त्यामध्ये डिझाईन केलेत. पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये अशी कोणतीही व्हेकल नाही की तिची जी डिझाईन स्पीड आहे किंवा सेफ्टी कंडिशन्स आहेत त्या 80 km/hच्या वरही नाही आहेत. कारण की ज्या काय कंपनीज आहेत, जनरल मोटर्स, फोर्ड आणि क्रायसलर,
या तिन्ही कंपनीमध्ये माझे मित्र इंजिनियर्स आहे आणि एकही कंपनी सेफ्टी फीचर्स वाईज 80 km/hच्या वरी डिझाईन केले जात नाहीत एअरबॅग्सबद्दल. आणि इंडियन जे स्टँडर्ड्स आहेत त्यामध्ये ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एअरबॅग्स हे फक्त मेजर मिड किंवा हाय रेंजच्या गाड्यामध्ये आहेत. तर ह्या जेव्हा गाड्या याच्यावरती चालतील तेव्हा ॲक्सिडेंट्स जर झाले तर ह्याच्यात 100% फॅटिलिटी असणार आहे. त्याच्यावरती आपण काही सोल्युशन करणार आहात का? आणि दुसरी गोष्ट आपण जे म्हणलात की ह्याच्यावरती एकही पोलीस राहणार नाही, काहीच कंट्रोल नाही होणार, तर याच्यामध्ये आय सेड पोलीस फिजिकली कॅनॉट कंट्रोल, यू हॅव टू हॅव इंटेलिजंट ई चलानिंग ते ओके, दॅट इज ओके. यू विल रिक्वायर डेल्टा फोर्स ऑल द वे. तुम्हाला पोलीस चौक्या असतील, तुम्हाला माणसं लागतीलच, डेफिनेटली. माणसं असं थांबू शकणार नाही. थांबवण्यासाठी यू विल रिक्वायर की यांचं दिल बी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. ती तर असेल, ओके, दॅट इज फाईन. पण जेव्हा हे एन्फोर्समेंट करायची आहे रूल्स अँड रेग्युलेशन, लेन मॅनेजमेंट सिस्टीम विषयी आपण काही याच्यामध्ये विचार केला आहे? पार्ट ऑफ द सिस्टीम. कारण की जे मुंबई पुणेवरती आता मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो तेव्हा आपण जेव्हा म्हणलात किंवा मुंबई पुणे खूप छान झालं, आणि पहिले जेव्हा जायचो मी 3 वर्षापूर्वी जेव्हा चालू झाला होता तेव्हा गाडी चालताना मिनिमम 60 ते 70च्या स्पीडने चालायची. पण जसाही घाट सेक्शन येतोय तर ट्रक्स आणि मेजर ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स पूर्णच्या पूर्ण लेन्स ऑक्युपाय करतात आणि आपल्या गाडीची स्पीड 10 ते 20च्या वरती जात नाही. जिथे की 2 तास लागायला पाहिजे, 3 तास लागायला पाहिजे, 5-5 तास लागतात कधी कधी गाडीला. मग तुमची गाडी साधी सायकल असो किंवा बसडी असो, काहीच फरक पडत नाही. मग पुढे जाऊन आपल्याला मी चर्चा करणार नाही, कारण हे सगळे इश्यू त्या बिंग फॅक्टर DPR वाले करतात. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह. मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट मी लक्षात नाही ठेवली. मी असं म्हटलं की घाटामध्ये ओव्हरलॅप होतो, बरोबर आहे ना, आणि ओव्हरलॅप आपल्या हातात नव्हता, त्यामुळं वी आर टेकिंग अ बायपास, सो इट विल टेक टाइम, अनदर 3 years. पण जर जे हे आहे ट्रान्सपोर्टेशन व्हेकल आहेत त्यांची स्पीड लिमिट डिफरंट असणार का? आणि ट्रान्सपोर्टेशन स्पीड लिमिट एवढ्यासाठी वेगळी असेल. आपण 6 तास जर साध्या व्हेकलला म्हटलं टॉप ऑफ द डिझाईन पॅसेंजर कार, तर आपण ही 48 तास मल्टी ॲक्सेल व्हेकल जाणार आहे ती 12 ते 16 तास लागतील. त्याचा टाईम आणि 40% टाईम. ओके. आणि सर आपण जे सांगितलं की जी रोड बनणार आहे पूर्णच्या पूर्ण फिलिंग असणार आहे याच्यामध्ये GL लेवलपेक्षा 4 ते 5 मीटर वरी असेल. It could be 2 meters, it could be 6 meters, but it depends on the contours. I said की highest embankment is coming at 6 meters. जर एम्बँकमेंट असणार आहे तर एवढी जी फिलिंग असणार आहे त्या फिलिंगच्या साठी लँड आपण पीठ देणार आहात का, किंवा त्याची पण अक्वायर करावं लागेल लँड? Yes. These technical questions, why are you boring others? Okay. Sorry. Thank you, sir. Hey, these are the questions I have everybody who will reply to all these issues. Okay, thank you very much. धन्यवाद सर. सर्वांना उपस्थितांना विनंती आहे, खाली अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी अल्पोपहार घेऊनच जायचं आहे ही विनंती आपल्या.